ए मानसी, माझी पीपीटी गेली ग. बघते ना कशामध्ये आहे तुमची पीपीटी? डेस्कटॉपला घेतलेली. एससी मायक्रोबायोलॉजी. हे बघा हीच ते ह्याच्यामुळे पटकन होतं. ते माऊस असलं की जर आपण थोडंसं मिनिमाइज करून ठेवतो. नाही, स्टार्टच कर. ओके. प्रेझेंट केलं? हो, सुरुवात झाली आहे. ऐकायला लागेल. आपण डिफ्युजन ऍसे बघत होतो. आठवतंय डिफ्युजन ऍसे म्हणजे काय? डिफ्युजन ऍसे असं का नाव दिलंय मीडियम ऍसेला? दिस इज बिकॉज the assay is called diffusion assay. This is because the amount to be assayed is allowed to diffuse through the medium. म्हणजे ज्या कंपाऊंडचं आपल्याला कॉन्सन्ट्रेशन शोधून काढायचंय तो कंपाऊंड काय केलाय आपण मीडियम मध्ये डिफ्यूज होऊ दिलेला आहे आणि मग त्याचा इफेक्ट आपण ऑर्गॅनिझम्स वरती चेक केलेला आहे, म्हणून त्याचं नाव आहे डिफ्युजन ऍसे. नाउ दीज डिफ्युजन ऍसेज आर ऑफ टू टाइप्स. The first type is cylinder method. In this method, 10 ml sterile standardized basal agar medium is placed in sterile petri plate and allowed to harden. म्हणजे काय केलं यामध्ये आपण एक स्टराईल पेट्री प्लेट. हॅलो, बोल ना. मॅम पीपीटी दिसत नाहीये. नाही दिसत आहे? बर, एक मिनिट. मानसी, त्यांना पीपीटी नाही दिसत आहे. पीपीटी दिसत नाही. Is the PPT visible to all of you? Anyone? Yes. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. तर डिफ्युजन ऍसेला डिफ्युजन ऍसे नाव का दिले आपण मगाशी बघितलं. These diffusion assays are of two types. First one is cylinder method. In this method, 10 ml sterile standardized basal agar medium is added in sterile petri plate and allowed to harden. म्हणजे काय केलं याच्यामध्ये आपण एक स्टराईल पेट्री प्लेट घेतलेली आहे आणि त्या पेट्री प्लेट मध्ये आपण 10 ml स्टराईल मीडियम एक घेऊन ते मीडियम या पेट्री प्लेट मध्ये पोर केले आणि ते सॉलिडिफाय होऊ दिले. देन 5 ml sterile standardized basal agar or different agar medium is taken. It is cooled up to 45 degrees Celsius and then test organism is inoculated in it. After proper mixing, it is added above the basal agar layer and allowed to harden to form the seeded agar layer. Then with the help of borer, wells are made in this layer or cylinders made up of metals, porcelain or glass are used. म्हणजे या सिलेंडर मेथड मध्ये आपण काय केलंय पहिल्यांदा एक स्टराईल पेट्री प्लेट घेतलेली आहे
नंतर एका टेस्ट ट्यूब मध्ये किंवा छोट्या फ्लास्क मध्ये 10 ml बेसल अगार मीडियम घेतलंय. ते मीडियम सुद्धा आपण स्टराईल करून घेतलंय आणि हे 10 ml मीडियम आपण या स्टराईल पेट्री प्लेट मध्ये पोअर केलंय. पोअर केल्यानंतर हे मीडियम थोडं कूल होऊ दिले म्हणजे ते काय होणार आहे, सॉलिडिफाय होणार आहे. म्हणजे आता आपल्या स्टराईल पेट्री प्लेट मध्ये 10 ml मीडियमचा एक बेसल अगार लेअर तयार झालेला आहे. त्याच्यानंतर आपण काय घेतलेलं आहे, दुसऱ्या एका टेस्ट ट्यूब मध्ये 5 ml स्टराईल बेसल अगार किंवा दुसरं कोणतंही अगार मीडियम घेतलेलं आहे. आयदर बेसल अगार किंवा दुसरं कोणतंही मीडियम 5 ml ट्यूब मध्ये घेऊन ते स्टरिलाइज केलंय. आता स्टरिलायझेशन झाल्यानंतर हे मीडियम कसं असणार आहे, खूप गरम असणार आहे. या 5 ml मीडियम मध्ये आपल्याला टेस्ट ऑर्गॅनिझम इनॉक्युलेट करायचं आहे. म्हणून आपण काय केलंय, दिस मीडियम इज कूल्ड अप टू 45 डिग्री सेल्सिअस. कारण जर का गरम मीडियम मध्ये आपण टेस्ट ऑर्गॅनिझम इनॉक्युलेट केला तर काय होणार आहे, तो टेस्ट ऑर्गॅनिझम मरून जाणार आहे. म्हणून आपण काय केलंय, हे 5 ml स्टराईल मीडियम जे ट्यूब मध्ये घेतलेलं आहे ते 45 डिग्रीजला कूल केलेलं आहे. नंतर या मीडियम मध्ये या टेम्परेचरला काय असणार आहे, ते मीडियम खूप काही गार झालं नसणार आहे, खूप गरम नसणार आहे किंवा ते सॉलिडिफाय पण झालेलं नसणार आहे. या मीडियम मध्ये आपण आता काय केलंय, टेस्ट ऑर्गॅनिझम आहे तो इनॉक्युलेट केलाय. त्याच्यानंतर हे मीडियम आणि टेस्ट ऑर्गॅनिझम प्रॉपर मिक्स केलाय. ती ट्यूब आपण शेक केली आहे दोन्ही हातांमध्ये पकडून, प्रॉपर मिक्सिंग झालेलं आहे. आणि आता ह्याचा लेअर आपण कशावरती देणार आहोत, तर पहिल्यांदा आपण जे पेट्री प्लेट मध्ये 10 ml मीडियम ऍड करून बेसल अगारचा लेअर तयार केलेला आहे, त्याच्यावरती हे 5 ml मीडियम प्लस टेस्ट ऑर्गॅनिझम आपण असेप्टिक कंडिशन मध्ये पोअर करणार आहोत. ते सगळीकडे हे मीडियम स्प्रेड होऊ द्यायचं आणि प्लेट थोडा वेळ तशीच टेबलवर आपल्या ठेवून द्यायची. म्हणजे पहिलं प्लेटमध्ये 10 ml चा बेसल अगारचा लेअर असेल, त्याच्यावरती आपण कशाचा लेअर दिलाय, 5 ml मीडियम प्लस त्याच्यामध्ये टेस्ट ऑर्गॅनिझम इनॉक्युलेट केलेला आहे. या लेअरला काय नाव दिलेलं आहे, सीडेड अगार. बेसल अगार वरती सीडेड अगार आपण इनॉक्युलेट केलेला आहे आणि हे मीडियम आपण सॉलिडिफाय होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. आता या मीडियम मध्ये आपल्याला काय करायचंय, स्टराईल वेलच्या साह्याने वेल्स पाडायच्या. जशा आपण इफेक्ट ऑफ अँटीबायोटिक साठी गेल्या वर्षी पाडल्या होत्या, तसा वेल बोरर स्टराईल करून कूल करून या प्रत्येक प्लेट वरती 3 वेल्स या पद्धतीने 2 प्लेट मध्ये एकूण 6 वेल्स आपण पाडायचे आहेत. किंवा आपण काय करणार आहोत, सिलेंडर्स which are made up of metal, porcelain or glass. They may be used instead of well. त्यामुळे या मीडियम वर आयदर तुम्ही वेल पाडू शकता किंवा मेटल, पोर्सेलिन किंवा ग्लासनी बनलेली सिलेंडर्स आपण याच्यामध्ये ठेवू शकतो. त्याच्यानंतर काय करायचंय, these cylinders are slightly preheated. This helps to seal them to the agar. जेव्हा आपण सिलेंडर्स वापरणार आहोत तेव्हा ती काय करायची, थोडीशी गरम करायची आहेत, म्हणजे ती काय होणार आहेत, मीडियम वरती फिक्स होणार आहेत. These cylinders are placed on agar surface at certain distance from each other to avoid overlapping of the zones. ही जी सिलेंडर्स आपण प्लेटवर ठेवणार आहोत किंवा वेल्स पाडणार आहोत त्याच्यासाठी त्या ठराविक अंतरावर पाडायच्या. कारण त्या वेल्स आपण खूप जवळ जवळ पाडल्या तर त्या नंतर आपल्याला जे ऑब्झर्वेशन करायचं आहे, आपल्याला इनिबिशन किंवा स्टिम्युलेशनचा झोन जो दिसणार आहे, ते झोन्स काय होतील, ओव्हरलॅप होतील. त्यामुळं या वेल्स पाडताना किंवा सिलेंडर्स त्या प्लेटवरती प्लेस करताना आपल्याला काळजी घेतली पाहिजे की ठराविक अंतरावरती ती सिलेंडर्स आली पाहिजे. After that, the wells or cylinders are filled with
appropriate dilutions of solutions to be assayed with a known concentration of standard or reference compounds. आता काय करणार आपण, आपल्याकडे प्लेट तयार आहे, त्या प्लेटमध्ये वेल्स पाडून तयार आहेत, किंवा आपण 3 सिलेंडर एका प्लेटमध्ये, या पद्धतीने 2 प्लेट्स आपल्याकडे तयार आहेत. आता या वेल्स मध्ये किंवा सिलेंडर मध्ये आपण काय करणार आहोत, नोन कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्टँडर्ड कंपाऊंड जे आहे त्याची वेगवेगळी डायल्युशन्स आपण याच्यामध्ये ऍड करणार. सपोज आपण अँटीबायोटिकचा ऍसे करत आहोत, आपल्याला एक स्टँडर्ड अँटीबायोटिक घ्यायचंय पेनिसिलिन, त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला माहितीये 5 लाख युनिट्स पर ml. त्या 5 लाख युनिट पासून 10, 20, 30, 40, 50 या पद्धतीने आपण त्या डायल्युशन्स तयार करून घेतली आहेत. ही 5 डायल्युशन्स आपण या वेल्स मध्ये ऍड करणार आहोत. टोटल आपल्याला 6 वेल्स आहेत किंवा 6 सिलेंडर्स आहेत. यापैकी 5 वेल्स मध्ये नोन कॉन्सन्ट्रेशनचं आपण स्टँडर्ड कंपाऊंड ऍड करणार आहोत, आणि एक जी शिल्लक राहिलेली वेल आहे त्याच्यामध्ये आपण फर्मेंटेशन करून जे काही अँटीबायोटिक तयार केलेलं आहे त्याचा ठराविक अमाऊंट 0.01 ml अमाऊंट आपण या 6व्या वेल मध्ये ऍड करणार आहोत. म्हणजे पहिल्यांदा आपण प्लेट तयार करून घेतल्या, त्याच्यावरती वेल्स किंवा सिलेंडर्स प्लेस केली. आता त्या वेल्स किंवा सिलेंडर मध्ये आपण एकूण 5 वेल्स मध्ये नोन कॉन्सन्ट्रेशन्स आणि 6व्या वेल मध्ये अननोन कॉन्सन्ट्रेशनचं अँटीबायोटिक आपण ऍड केलंय की ज्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला शोधून काढायचंय. नाउ these plates are incubated for specific period of time at constant temperature, and after incubation diameters of zones of stimulation or zones of inhibition are measured in millimeters. या प्लेट्स आपण आता काय केलेले आहेत, इन्क्युबेट केलेले आहे 24 आवर्स साठी. या इन्क्युबेशन पिरियड मध्ये काय होणार आहे, त्या वेल्स मध्ये किंवा सिलेंडर मध्ये जे काही आपण सॅम्पल ऍड केलेलं आहे ते मीडियम मध्ये आपल्या डिफ्यूज होणार आहे. डिफ्यूज झालं की त्याच्यामुळे आपला जो सीडेड अगार मधला टेस्ट ऑर्गॅनिझम आहे त्याची ग्रोथ काय होईल, आयदर इनिबिट होईल किंवा स्टिम्युलेट होईल. जर आपण अँटीबायोटिकचा ऍसे करणार असू तर ऑर्गॅनिझमची ग्रोथ अँटीबायोटिकमुळे इनिबिट होणार. जर आपण विटॅमिनचा ऍसे करणार असू तर विटॅमिनमुळे त्या टेस्ट ऑर्गॅनिझमची ग्रोथ काय होणार आहे, स्टिम्युलेट होणार आहे. आता आपल्याला सेकंड डे ला काय मिळतील, 2 प्लेट्स असतील आपल्याकडे, आणि वेलच्या भोवती आपल्याला इनहिबिशनचा झोन किंवा स्टिम्युलेशनचा झोन या पद्धतीने झोन्स आलेले दिसतील. हे झोन्स आपण काय करणार आहोत, मेजर करायचं आहे. झोनचा डायमीटर मिलीमीटर्स मध्ये मेजर करायचं आहे, आणि एक ऑब्झर्वेशन टेबल आपण बनवायचंय की कॉन्सन्ट्रेशन आणि त्याचा झोन ऑफ इनिबिशन और झोन ऑफ स्टिम्युलेशन. समजा 10 युनिट साठी किती झोन आहे, 20 युनिट साठी किती झोन आहे, या पद्धतीने एकूण 5 नोन आपल्याकडे कॉन्सन्ट्रेशन असतील, त्याचे झोन्स आपल्याला मिलीमीटर मध्ये माहिती आहेत. आणि 6व्या वेल मध्ये जे काही आपण अननोन कॉन्सन्ट्रेशन टाकलेलं आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला माहिती नाहीये, परंतु त्याचा इनिबिशनचा झोन किती मिलीमीटर आलेला आहे तो आपल्याला माहिती आहे. मग आपण काय करणार आहोत, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द कंपाऊंड टू बी ऍसेड is determined by comparison with standard graph prepared from the stimulatory or inhibitory zone data for the standards. आपण आता काय करणार आहोत, एक ग्राफ प्लॉट करणार आहोत, कॉन्सन्ट्रेशन वर्सेस लॉग ऑफ झोन ऑफ स्टिम्युलेशन और इनिबिशन. या पद्धतीने आपण एक ग्राफ प्लॉट करणार.
एक्स ऍक्सिस वर असेल तुमचं कॉन्सन्ट्रेशन, वाय ऍक्सिस वर असेल लॉग ऑफ झोन ऑफ इनिबिशन ऑर स्टिम्युलेशन. त्यामुळं एकूण 5 नोन कॉन्सन्ट्रेशन आपल्याला माहितीये, त्याचा इनिबिशन किंवा स्टिम्युलेशनचा झोन आपल्याला माहितीये. 5 पॉइंट्स आपल्या ग्राफवर येतील. आपण एक लिनियर ग्राफ पासिंग थ्रू ओरिजिन काढणार आहोत. आणि मग अननोनचं आपल्याला काय माहिती आहे, कॉन्सन्ट्रेशन माहिती नाहीये, परंतु त्याचा इनिबिशनचा झोन किती मिलीमीटर आलेला आहे ते माहितीये. म्हणून आपण काय करणार, त्या कॉन्सन्ट्रेशन पासून इकडे परपेंडिक्युलर टाकल्यानंतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे हे आपल्याला समजणार आहे. ही झाली आपली वेल मेथड किंवा सिलेंडर मेथड. समजली आहे ही टेक्निक. काय केलंय आपण सुरुवातीला, याच्यामध्ये 10 ml स्टराईल बेसल अगार मीडियम घेतलंय. ते मीडियम आपण स्टराईल पेट्री प्लेट मध्ये पोर केलंय, सॉलिडिफाय होऊ दिलंय. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या एका टेस्ट ट्यूब मध्ये 5 ml बेसल मीडियम किंवा दुसरं कोणतंही मीडियम घेतलेलं आहे. ते स्टराईल केलंय, 45 डिग्रीजला कूल केलंय. त्याच्यामध्ये टेस्ट ऑर्गॅनिझम इनॉक्युलेट केलाय आणि प्रॉपर मिक्सिंग करून हे सगळं आपण त्या बेसल अगारच्या लेअर वरती पोर करणार आहोत. या दुसऱ्या लेअरचं नाव आहे सीडेड अगार लेअर. ही प्लेट सॉलिडिफाय झाल्यानंतर त्या प्रत्येक प्लेटमध्ये आपण स्टराईल बोररच्या मदतीने 3 वेल्स पाडणार आहोत किंवा 3 सिलेंडर्स प्लेस करणार आहोत. अशा आपल्याकडे 2 प्लेट्स असतील. त्यानंतर आपण टाकणार आहोत एकूण 5 वेल्स मध्ये नॉन कॉन्सन्ट्रेशनचं अँटीबायोटिक आणि 6व्या वेलमध्ये अननोन कॉन्सन्ट्रेशनचं अँटीबायोटिक. आणि या दोनही प्लेट आपण करणार आहोत इन्क्युबेट. इन्क्युबेशन पिरियड मध्ये काय होणार, अँटीबायोटिक जे आपण वेल मध्ये किंवा सिलेंडर मध्ये टाकलेलं आहे ते मीडियम मध्ये हळूहळू डिफ्यूज होणार आहे. डिफ्यूज झाल्यानंतर त्या एरियामध्ये जे काही ऑर्गॅनिझम्स ग्रो झालेले आहेत त्यांची ग्रोथ होणार आहे इनिबिट. त्यामुळे इन्क्युबेशन नंतर आपल्याला वेलच्या भोवती किंवा सिलेंडरच्या भोवती इनिबिशनचे झोन्स दिसतील. हे झोन्स आपण काय करायचे, दुसऱ्या दिवशी त्याचं डायमीटर मेजर करायचंय आणि तो नोट करायचा आहे. म्हणजे किती कॉन्सन्ट्रेशन साठी किती डायमीटर आलेला आहे हे आपण एक नोट डाऊन करायचंय. आणि त्याच्यानंतर ग्राफ प्लॉट करायचंय कॉन्सन्ट्रेशन वर्सेस लॉग ऑफ डायमीटर ऑफ झोन ऑफ इनिबिशन. आणि हा ग्राफ आपला जाणार ओरिजिन मधून, स्ट्रेट लाईन ग्राफ असेल. त्याच्यावरून आपण अननोनचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे ते शोधून काढणार आहोत. या मेथडला म्हणायचं मेथड सिलेंडर मेथड और मेथड युजिंग वेल्स. डिफ्युजन ऍसेची दुसरी मेथड आहे पेपर डिस्क मेथड. पेपर डिस्क मेथड मध्ये काय करायचंय बघा, आपल्याकडे पंचिंग मशीनला जशा आपण पंच केल्यानंतर छोट्या छोट्या टिकल्या पडतात त्या पद्धतीने वॉटमन फिल्टर पेपर घेऊन त्याच्या अशा डिस्क आपण त्या पंचिंग मशीननी पाडून घ्यायच्या आहेत. या डिस्क आपण ठेवणार आहोत ऑटोक्लेव्ह मध्ये स्टरिलायझेशन साठी एका पेट्री प्लेट मध्ये टाकून. या डिस्क होणार आपल्या स्टराईल. आणि आता या डिस्क आपण मगाची जशी नॉन कॉन्सन्ट अँटीबायोटिकची डायल्युशन केली 10 युनिट्स 20 युनिट्स 30 40 50 त्या डायल्युशन मध्ये या डिस्क आपण सोक करायला ठेवणार. त्यानंतर त्या काढून आपण ठेवणार ओव्हन मध्ये. म्हणजे ते अँटीबायोटिक आहे ते सगळं त्या डिस्क मध्ये सोक होईल आणि या डिस्क आपल्या होतील ड्राय. आणि मग या डिस्क वापरून आपण दुसरी मेथड करणार आहोत, त्याचं नाव आहे पेपर डिस्क मेथड. In paper disc method, the plates are prepared in the same manner as in case of cylinder method. Then, using filter paper disc having diameter 12.8 millimeters are taken. The discs are sterilized.
The solution to be acid for standard compound are added at a volume of 0.1 ml on the sterile filter paper disc. These discs are placed on the surface of seeded agar. The plates are incubated for a specific period of time at constant temperature. After incubation, the diameter of the zones of stimulation or inhibition are measured in millimeters. The concentration of the unknown to be acid is then determined by comparison with the standard graph prepared. इथे आपण काय केलंय बघा, मगाच्या सारखंच बेसल अगारचा लेअर प्लेट मध्ये दिलाय. त्याच्यानंतर 5 ml मीडियम आपण स्टराईल करून घेतलंय, 45 डिग्रीजला कूल केलंय. त्याच्यामध्ये आपण टेस्ट ऑर्गॅनिझम आहे तो इनॉक्युलेट केलाय. हे व्यवस्थित मिक्स करून आपण बेसल अगार वरती ते पोर केलेलं आहे. पोर केल्यानंतर हे मीडियम आपण सॉलिडिफाय होऊ दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण काय केलंय, फिल्टर पेपर वापरून त्याच्या छोट्या छोट्या डिस्क पाडून घेतल्यात. किती त्याचा साईज आहे, 12.8 mm अशा डिस्क आपण घेतल्यात. त्या डिस्क एका पेट्री प्लेट मध्ये ठेवून ती प्लेट आपण स्टराईल करून घेतलीये. त्याच्यानंतर स्टँडर्ड कंपाऊंड घेतलेलं आहे, 10 युनिट्सचं पेनिसिलिन, 20 युनिट्सचं, 30 युनिट्सचं. ते किती टाकलेलं आहे त्या डिस्क वरती आपण 0.1 ml, आणि या डिस्क आहेत त्या ड्राय केलेल्या आहेत. त्यानंतर या तयार झालेल्या डिस्क आपण त्या सीडेड अगारच्या प्लेटवरती प्लेस करणार आहोत. म्हणजे एका प्लेटवरती 3 डिस्क या पद्धतीने आपण डिस्क प्लेटवरती ठेवलेल्या आहेत. नंतर ही प्लेट करणार आहोत इन्क्युबेट. डिस्क प्लेटवरती ठेवल्यानंतर एक प्रिकॉशन घ्यायची आहे की स्टराईल फोर्सेपनी ती डिस्क थोडीशी प्रेस करायची आहे. नाहीतर मग काय होतं, इन्क्युबेशन पिरियड मध्ये डिस्क इकडे तिकडे हलण्याची शक्यता असते. त्यामुळे डिस्क थोडीशी प्रेस करायची फिल्टर फोर्सेपनी, आणि या प्लेट्स आता करायच्या आहेत आपण इन्क्युबेट. इन्क्युबेशन पिरियड मध्ये काय होणार, त्या पेपर डिस्क मध्ये जे काही अँटीबायोटिक असेल, समजा 10 युनिट्स पर ml ची डिस्क असेल, तर तेवढंच अँटीबायोटिक मीडियम मध्ये काय होणार आहे, डिफ्यूज होणार आहे. मीडियम मध्ये अँटीबायोटिक डिफ्यूज झाल्यामुळे तिथल्या एरियामध्ये जे काही बॅक्टेरिया ग्रो होत आहे, आपला टेस्ट ऑर्गॅनिझम ग्रो होतो आहे, त्याची ग्रोथ त्या अँटीबायोटिक मुळे काय होणार आहे, इनहिबिट होणार आहे. आणि असा इनहिबिशनचा झोन आपल्याला दुसऱ्या दिवशी दिसणार आहे. त्यामुळं कॉन्सन्ट्रेशन जसजसं वाढत जाईल तस तसा इनहिबिशनचा झोन हा वाढलेला आपल्याला दिसणार आहे. कसं दिसेल बघा नेक्स्ट डे ला तुम्हाला. इथे या प्लेटवरती एकूण 5 वेल्स तुम्हाला दिसत आहेत. चारी कोपऱ्यात 4 आणि सेंटरला 1 असं एका प्लेटमध्ये आपण काय केलेले आहेत, एकूण 5 पेपर डिस्क प्लेस केलेल्या आहेत. प्लेटच्या त्या डिस्कच्या मध्ये जे काही अँटीबायोटिक असेल त्याच्या कॉन्सन्ट्रेशन नुसार आपल्याला इनहिबिशनचे झोन दिसत आहेत. झोन वाढेल, कॉन्सन्ट्रेशन वाढेल तसा इनहिबिशनचा झोन हा वाढलेला दिसतोय. सेंटरला जी प्लेट डिस्क आपण ठेवलेली आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे या बाकीच्या सगळ्यांपेक्षा. त्यामुळे त्या सेंट्रल डिस्कच्या भोवती मोठा इनहिबिशनचा झोन आलेला आपल्याला दिसतोय. आणि बाकीच्या प्लेटमध्ये नॉर्मल ऑर्गॅनिझमची ग्रोथ आपल्याला दिसतीये, कारण तिथपर्यंत हे अँटीबायोटिक पोहोचू शकलेलं नाहीये. मग अशी प्लेट आपल्याला मिळाल्यानंतर आपण काय करायचंय, त्या इनहिबिशन झोनचा डायमीटर मोजायचा आहे मिलीमीटर्स मध्ये. आणि आपलं एक ऑब्झर्वेशन टेबल तयार होणार की 10 युनिट साठी किती झोन आला इनहिबिशनचा, 20 साठी किती, 30 साठी किती. त्या पद्धतीने आपल्याकडे एक ऑब्झर्वेशन टेबल तुमचं तयार झालेलं असेल.
या ऍसेला काय नाव दिलेलं आहे? डिफ्युजन ऍसे. म्हणजे ऍसेचे एकूण 3 टाइप्स आहेत. त्यातला पहिला टाइप आपण बघितला, त्याचं नाव होतं डिफ्युजन ऍसे. या ऍसेला डिफ्युजन असं नाव का दिलंय? कारण आपण जो कंपाऊंड कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करणार आहोत, तो कंपाऊंड काय केलेला आहे? मीडियम मध्ये आपण डिफ्यूज केलेला आहे. आयदर ते अँटीबायोटिक असेल किंवा विटॅमिन असेल, आणि मग याचा कंपाऊंडचा इफेक्ट टेस्ट ऑर्गॅनिझम मध्ये काय होतोय हे आपण ऑब्झर्व केलेलं आहे. हा डिफ्युजन असे आपण 2 मेथड्सनी करणार आहोत. पहिली मेथड म्हणजे सिलेंडर मेथड किंवा वेल मेथड, आणि दुसऱ्या मेथडचं नाव आहे पेपर डिस्क मेथड. दोन्ही मधलं फरक समजलेला आहे तुम्हाला? दोन्ही प्लेट हे करत असताना मेथड्स मध्ये आपण पहिल्यांदा प्लेटमध्ये, स्टराईल पेट्री प्लेटमध्ये बेसल अगारचा लेअर देऊन घेतलाय. त्याच्यानंतर 5 ml स्टराईल मीडियम घेऊन त्याच्यामध्ये टेस्ट ऑर्गॅनिझम इनॉक्युलेट करून प्रॉपर मिक्स करून ते या बेसल अगारवरती पोर केलेला आहे. हे आपला सीडेड अगार लेअर असेल, हा जो दुसरा लेअर आहे तो. आणि मग याच्या 2 प्लेट्स घेऊन त्याच्यामध्ये आयदर डिस्क आपण ठेवू किंवा वेल्स पाडून किंवा सिलेंडर्स घेऊन त्याच्यामध्ये नोन कॉन्सन्ट्रेशन 5 वेल्स मध्ये आणि 6व्या मध्ये अननोन कॉन्सन्ट्रेशन ठेवून प्लेट इन्क्युबेट करू. इन्क्युबेशन पिरियड मध्ये हे अँटीबायोटिक मीडियम मध्ये डिफ्यूज होणार, ग्रोथ ऑर्गॅनिझमची इनिबिट होणार. सेकंड डेला आपल्याला इनिबिशनचा झोन दिसेल. हा झोन डायमीटर त्याचा मोजायचा आहे. कॉन्सन्ट्रेशन वर्सेस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन वर्सेस डायमीटर ऑफ झोन असा ग्राफ प्लॉट करायचा आहे. आणि मग हा ग्राफ लिनियर असेल आपला, ओरिजिन मधून पास होणारा, आणि याच्यावरून आपण अननोनचं कॉन्सन्ट्रेशन शोधून काढणार आहोत. हा झाला मायक्रोबायोलॉजिकल ऍसेचा पहिला टाइप. त्याचं नाव होतं डिफ्युजन ऍसे. आणि या डिफ्युजन ऍसे साठी आपण सॉलिड मीडियम यूज केलेलं होतं. आता डिफ्युजन ऍसेचा दुसरा टाइप आपण बघणार आहोत. त्याचं नाव आहे टर्बिडोमेट्रिक ऍसे. Turbidometric assays are carried out using liquid media. A suitable liquid medium is added in a series of tubes and the tubes are sterilized. Then measured amount of concentration of standard compound and dilutions of compound under assay are added in each tube. The tubes are inoculated with constant amount of young culture of the test organism and incubated for specific period of time at constant temperature. After incubation, the relative turbidity can be determined using colorimeter or spectrophotometer. The choice of wavelength for obtaining turbidity is determined by color of the medium. The readings are made as optical densities or absorbance, and the graph of optical density against the concentration of standard is plotted to obtain linear graph, and from this graph concentration of the compound to be assayed is determined. काय काय केले बघा या मेथड मध्ये. या टर्बिडोमेट्रिक ऍसे साठी आपल्याला मीडियम कसं लागणार आहे? लिक्विड मीडियम लागणार आहे. डिफ्युजन ऍसे साठी आपण सॉलिड मीडियम वापरलं होतं. आता हे लिक्विड मीडियम कसं करायचंय, कुठलं घ्यायचंय आपण? तर इट डिपेंड्स अपॉन विच इज सुटेबल फॉर द ग्रोथ ऑफ द टेस्ट ऑर्गॅनिझम. टेस्ट ऑर्गॅनिझमला जे मीडियम सूट होईल ग्रोथ साठी, हे लिक्विड मीडियम आपण घेतलेलं आहे आणि ते
वेगवेगळ्या ट्यूब्स मध्ये टाकून या ट्यूब्स आपण स्टराईल करून घेतलाय. त्याच्यानंतर काय केलंय बघा, मेजर्ड अमाउंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्टँडर्ड कंपाऊंड and dilutions of compound under assay are added in each tube. आपण काय केलंय, लिक्विड मीडियम घेतलंय. फॉर एक्झाम्पल न्यूट्रिएंट ब्रॉथ म्हणूयात आपण. मीडियम न्यूट्रिएंट ब्रॉथ घेतलाय, ट्यूब्स मध्ये ऍड करून स्टराईल करून घेतल्या ट्यूब्स. आता या ट्यूब्स मध्ये आपण काय टाकणार आहोत, मेजर्ड अमाउंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्टँडर्ड कंपाऊंड. म्हणजे इथे जर आपण अँटीबायोटिकचा ऍसे करणार असू तर मग आज सारखीच त्या अँटीबायोटिकची वेगवेगळी डायल्युशन्स पहिल्या ट्यूब मध्ये तुम्ही ऍड केलं 10 युनिट्स पर ml चा ठराविक अमाउंट, तेवढाच अमाउंट दुसऱ्या ट्यूब मध्ये कशाचा ऍड करायचा, 20 युनिट्स पर ml, तिसऱ्या ट्यूब मध्ये 30 युनिट्स पर ml, 40 युनिट्स पर ml आणि 50 युनिट्स पर ml. आणि जेवढा अमाउंट ऍड केलाय ह्या पाचही ट्यूब मध्ये, समजा 1 ml ऍड केला असेल तेवढा 1 ml अमाउंटच अननोनचा तुम्ही 6व्या ट्यूब मध्ये करायचा आहे ऍड. ऍडिशन झाल्यानंतर या सगळ्या ट्यूब्स आपल्याला काय करायचे आहेत, द ट्यूब्स आर इनॉक्युलेटेड विथ कॉन्स्टंट अमाउंट ऑफ यंग कल्चर ऑफ द टेस्ट ऑर्गॅनिझम. जो आपला टेस्ट ऑर्गॅनिझम आहे त्याचं यंग कल्चर म्हणजे त्याचे 24 आवर्स ओल्ड कल्चर घेऊन ते इक्वल अमाउंट मध्ये या 6 ट्यूब्स मध्ये इनॉक्युलेट करायचंय. समजा पहिल्या ट्यूब मध्ये तुम्ही 1 लूपफुल सस्पेन्शन ऍड केलं तर बाकीच्या सगळ्या ट्यूब्स मध्ये 1 लूपफुल सस्पेन्शन आपल्याला ऍड करायचंय. ऍडिशन करून झाल्यानंतर या सगळ्या ट्यूब्स आपल्याला करायच्या आहेत इन्क्युबेट फॉर स्पेसिफिक पिरियड ऑफ टाइम ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. आपला जो टेस्ट ऑर्गॅनिझम आहे त्याचं ऑप्टिमम टेम्परेचर किती आहे, त्या ऑप्टिमम टेम्परेचरला या सगळ्या ट्यूब्स आपण करणार आहोत इन्क्युबेट. आणि इन्क्युबेशन नंतर ट्यूब मध्ये आपण काय बघणार आहोत, टर्बिडिटी. ही टर्बिडिटी नुसत्या डोळ्यांनी बघून आपल्याला समजते की कुठल्या ट्यूब मध्ये टर्बिडिटी आलेली आहे, कुठल्यामध्ये आली नाहीये. या टर्बिडिटी जास्त कुठल्या ट्यूब मध्ये आहे, कमी कुठल्या ट्यूब मध्ये आहे हे आपल्याला समजू शकतं. गेल्या वर्षी तुम्ही इफेक्ट ऑफ टेम्परेचर, इफेक्ट ऑफ pH यासारखी किंवा इफेक्ट ऑफ सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन अशी प्रॅक्टिकल्स केली होती. याच्यामध्ये काय केलं होतं की तुम्ही स्टराईल न्यूट्रिएंट ब्रॉथ घेतला होता. समजा इफेक्ट ऑफ टेम्परेचर असेल, स्टराईल न्यूट्रिएंट ब्रॉथ घेतला, टेस्ट ऑर्गॅनिझम त्या सगळ्या ट्यूब्स मध्ये इनॉक्युलेट केला आणि या सगळ्या ट्यूब्स वेगवेगळ्या टेम्परेचरला इन्क्युबेट केल्या आपण. 0 डिग्री असेल, 10 डिग्री असेल, 27, 37, 55 अशा वेगवेगळ्या टेम्परेचर्सला या सगळ्या ट्यूब्स आपण केल्या होत्या इन्क्युबेट. आणि इन्क्युबेशन नंतर कोणत्या ट्यूब मध्ये ग्रोथ आलेली आहे हे आपण ऑब्झर्व केलं होतं. लिक्विड मीडियम मध्ये ऑर्गॅनिझमची जर ग्रोथ आली असेल तर ते मीडियम कसं दिसतं आपल्याला, टर्बिड झालेलं दिसतं. आदल्या दिवशी इनॉक्युलेट करताना मीडियम असतं एकदम क्लिअर, पण त्याच्यामध्ये जर का ग्रोथ आली असेल तर हे मीडियम आपल्याला कसं दिसतं, टर्बिड झालेलं दिसतं. म्हणजे आपण काय म्हणणार, मीडियम ज्या अर्थी टर्बिड आहे म्हणजेच ऑर्गॅनिझमची ग्रोथ या मीडियम मध्ये आलेली आहे असं आपण समजणार. याच पद्धतीने या ट्यूब्स आपल्याला काय करायच्या, लिक्विड मीडियम वापरायचे, ते ऍड करायचे ट्यूब्स मध्ये. त्याच्यामध्ये आपण स्टँडर्ड कंपाऊंडची वेगवेगळी डायल्युशन्स ऍड करायची आहेत. एका ट्यूब मध्ये अननोनचं डायल्युशन ऍड करायचंय. नंतर या प्रत्येक ट्यूब मध्ये टेस्ट ऑर्गॅनिझम इक्वल अमाउंट मध्ये इनॉक्युलेट करायचा आहे. ट्यूब्स करायच्या इन्क्युबेट आणि इन्क्युबेशन नंतर ट्यूब्स मध्ये टर्बिडिटी आलेली आहे किंवा नाहीये हे ऑब्झर्व करायचंय. आता इथे नुसत्या डोळ्यांनी बघून आपल्याला समजणार आहे, परंतु आपण कलोरीमीटर किंवा स्पेक्ट्रोफोटोमीटर वापरून आपण काय करणार आहोत, प्रत्येक ट्यूब मध्ये किती टर्बिडिटी आहे ते
मेजर करणार आहोत. आणि हे जे रिडिंग येईल कलरीमीटर वापरून किंवा स्पेक्ट्रोफोटोमीटर वापरून त्याला काय म्हणायचं, ऑप्टिकल डेन्सिटी किंवा ऍब्सॉर्बन्स. हे आपल्याकडे आल्यानंतर म्हणजे पुन्हा इथे आपलं ऑब्झर्वेशन टेबल तयार होईल. कॉन्सन्ट्रेशन 10 युनिट्स पर ml, त्याला किती ऍब्सॉर्बन्स आहे, 20 युनिट्स पर ml ला ऍब्सॉर्बन्स किती, 30 युनिट्स ला किती, 40 युनिट्स ला किती आणि अननोन साठी किती, असं आपलं एक ऑब्झर्वेशन टेबल आपल्याकडे तयार झालेलं असेल. हे तयार झाल्यानंतर आपण काय करायचंय, ग्राफ प्लॉट करायचंय. कसा ग्राफ प्लॉट कराल, द ग्राफ ऑफ ऑप्टिकल डेन्सिटी अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्टँडर्ड इज प्लॉटेड. कशाचा ग्राफ प्लॉट कराल, तुमच्या ऍब्सॉर्बन्स असेल किंवा ऑप्टिकल डेन्सिटी असेल अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन, असा तुमचा ग्राफ येईल. हा ग्राफ कसा असेल, लिनियर, passing through the origin, and from this graph concentration of the compound to be assayed is determined. या ग्राफ वरून आपण अननोनचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे ते शोधून काढणार आहोत. कारण अननोन कंपाऊंडच्या बाबतीत ऑप्टिकल डेन्सिटी किती आहे किंवा ऍब्सॉर्बन्स किती आहे हे आपल्याला माहिती आहे, फक्त त्याचं कॉन्सन्ट्रेशन माहिती नाहीये. हे शोधून काढण्यासाठी स्टँडर्ड ग्राफ तयार होईल, त्याच्यावरून आपण अननोनचं कॉन्सन्ट्रेशन शोधून काढू शकणार आहोत. आता हा जो टर्बिडोमेट्रिक ऍसे आपण करणार आहोत तो करत असताना आपल्याला काही प्रिकॉशन्स घ्यायला लागणार आहेत. कोणकोणत्या आहेत बघा प्रिकॉशन्स. इन टर्बिडोमेट्रिक ऍसे certain precautions are to be taken to minimize the error. Several tubes of diffusion of test sample or standards are used. इथे काय करायचंय आपण, टेस्ट सॅम्पलच्या किंवा स्टँडर्डच्या जास्त ट्यूब्स वापरायच्यात, एक किंवा दोन वापरायच्या नाहीयेत. Then all samples must be sterile. The sample must not alter the pH or other characteristics of the medium. आपण जे सॅम्पल वापरणार आहोत, समजा अँटीबायोटिकचा ऍसे आपण करतो आहोत, तर त्या अँटीबायोटिकमुळे मीडियमचा पीएच किंवा दुसऱ्या कुठल्याही कॅरेक्टरिस्टिक्स या चेंज होता उपयोगी नाहीये. Next precaution is that the sample must be soluble in water or in a solvent miscible with water. जे सॅम्पल आपण ऍसे करणार आहोत ते कसं पाहिजे, त्या वॉटर मध्ये, आपल्या मीडियम मध्ये जे काही वॉटर आहे त्याच्यामध्ये ते मिसिबल हवंय. नेक्स्ट प्रिकॉशन इज द ग्लासवेअर मस्ट बी क्लीन ऍट इट्स मॅक्सिमम. Next one is, if test organism requires aeration, the tubes must be shaken during incubation. And if test organism is anaerobic, then it requires special precautions. म्हणजे टर्बिडोमेट्रिक ऍसे करत असताना आपल्याला काही प्रिकॉशन्स घ्यायच्या आहेत. कुठल्या प्रिकॉशन्स आहेत बघा. सेव्हरल ट्यूब्स ऑफ द टेस्ट सॅम्पल और स्टँडर्ड आर युज्ड. इथे आपण एकापेक्षा जास्त ट्यूब्स घेणार आहोत तरच आपला ऍसेचं रीडिंग हे व्यवस्थित येणार आहे. नेक्स्ट प्रिकॉशन इज ऑल सॅम्पल्स मस्ट बी स्टराईल. The sample must not alter the pH or other characteristic of the medium. The sample must be soluble in water or in a solvent miscible with water. The glassware must be clean. If test organism requires aeration, the tubes must be shaken during incubation. And if the test organism is anaerobic, then
इट रिक्वायर्स स्पेशल प्रिकॉशन. आपलं जे सॅम्पल आहे ते कसं हवंय, वॉटरमध्ये सोल्युबल हवंय. ग्लासवेअर जे आपण घेणार आहोत ते ग्लासवेअर कसं पाहिजे, क्लीन पाहिजे. टेस्ट ऑर्गॅनिझम जर आपला एरोबिक असेल तर त्याच्यासाठी ट्यूब आपल्याला इन्क्युबेशन पिरियड मध्ये शेक करायला हवेत, म्हणजे ऑर्गॅनिझमला एरेशन मिळेल. आणि जर का ऑर्गॅनिझम अनएरोबिक असेल तर आपल्याला एक वेगळं इन्स्ट्रुमेंट असतं, त्याच्यामध्ये ह्या ट्यूब सगळ्या इन्क्युबेट केल्या पाहिजे. तर हे झालं आपलं पहिला ऍसेचा टाईप, त्याचं नाव होतं डिफ्युजन ऍसे. दुसरा टाईप आपण बघितला टर्बिडोमेट्रिक ऍसे. डिफ्युजन ऍसेला आपण सॉलिड मीडियम वापरलं. डिफ्युजन ऍसेचे पुन्हा दोन टाइप्स होते, सिलेंडर मेथड, वेल मेथड किंवा पेपर डिस्क मेथड. आणि लिक्विड मीडियम वापरून जो ऍसे आपण केला होता त्या मेथडचं नाव होतं टर्बिडोमेट्रिक ऍसे. या टर्बिडोमेट्रिक ऍसे मध्ये आपण स्टराईल मीडियम ट्यूब मध्ये ऍड केलं. जे टेस्ट सॅम्पलचा ऍसे करायचा आहे तो ऍड केला 5 ट्यूब्स मध्ये. 6व्या मध्ये अननोन, त्याच्यामध्ये टेस्ट ऑर्गॅनिझम इनॉक्युलेट केला. ट्यूब्स केल्या इन्क्युबेट. इन्क्युबेशन नंतर ट्यूब मध्ये टर्बिडिटी दिसेल. ती टर्बिडिटी कलोरीमीटर किंवा स्पेक्ट्रोफोटोमीटर वापरून आपण मेजर केलेली आहे. आपल्याकडे एक ऑब्झर्वेशन टेबल असेल, कॉन्सन्ट्रेशन आणि ऍब्सॉर्बन्स किती तो. हे ऑब्झर्वेशन टेबल वापरून आपण एक ग्राफ प्लॉट करू. तो ग्राफ असेल लिनियर, ओरिजिन मधून पास होणारा, आणि या ग्राफ वरून आपण अननोनचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे हे शोधून काढणार आहोत. समजलं इथपर्यंत? पुढच्या वेळेला आपण दुसरा हे करूयात. आता यादव सरांचं पुढचं लेक्चर असेल, एक 5 मिनिटात ते सुरू करतील. ओके. यादव सर एक 5 मिनिटात सुरू करतील दुसरं लेक्चर. हा, समजतंय शिकवलेलं? हॅलो 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 हा मी हॅलो. समजते शिकवलेलं. अबोलीनी एक हे टाकलंय चॅट बॉक्स मध्ये, वाय वी आर युझिंग टू मीडियम फॉर सिलेंडर मेथड. बरोबर? हॅलो हॅलो. येस मॅम. हा, तर त्याचं रिझन काय आहे माहितीये का? खालचं जे मीडियम असणार आहे ते बेसल मीडियम आहे, आणि वरचं जे मीडियम आहे सीडेड अगार, ते त्या टेस्ट ऑर्गॅनिझमची ग्रोथ व्हायला सपोर्ट करते. आणि आपल्याला त्या प्लेटमध्ये वेल्स पाडायच्या आहेत, त्यामुळे त्या मीडियम मधला अमाऊंट हा ठीक हवाय. मीडियम जर का त्या प्लेटमध्ये खूप कमी असेल, 10 ml असेल, तर त्या वेल मध्ये ते आपला अमाऊंट जो आहे मीडियमचा किंवा ते कॉन्सन्ट्रेशन जे आपण ऍड करणार आहोत त्याचा अमाऊंट बसणार नाही, ते प्रॉपर त्या वेल्स मधून ते ओव्हरफ्लो होईल. त्यामुळे इथे आपण 2 बेसल आणि सीड असा 2 मीडियम आपण यूज केलेले आहेत. ठीक आहे. हा ओके मॅम, थँक्यू. हा, आता यादव सर हे करतील पुढचं लेक्चर.
हॅलो हॅलो हा हॅलो जरा मॅम. उशीर झाला. यादव सर घेणार होते, त्यांना आयत्या वेळेला एक मीटिंग निघालीये म्हणून मी आता जॉईन करते. आता पहिलं लेक्चर तुमचं झालेलं आहे. आता दुसऱ्या लेक्चरला आपण सुरुवात करतोय. आता तुम्ही जो ग्रुप केलाय त्या ग्रुपमध्ये काहीतरी 45-46 जण आहेत आणि तेवढी वर्गात कधीच नाहीयेत. आता 43 आहेत. हॅलो तर सर्वांना कल्पना द्या. आज एक शिल्पा दळवी म्हणून नवीन कोणतरी नाव दिसतंय बघू. व्हिडिओ ऑडिओ ऑन कर शिल्पा. शिल्पा दळवी. तू नाही ग शिल्पा दळवी. काय बाळा सगळ्यांना कल्पना द्या. लेक्चर चालू झालेली आहेत आणि आता थोड्या दिवसात तुमची परीक्षा घेतली जाईल. तुम्हाला आता कल्पना असेल युनिट टेस्ट नंबर 1 ही ऑनलाईन तुमची परीक्षा घेतली जाईल आणि तुम्हाला नोट्स हवे असलं तर आम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवून देतो. पूनम कोण आहे? पूनम काय शंका आहे का बाळा? पूनम कोरडे तिने सोडलीच मीटिंग. पूनम कोरडे म्हणल्या क्षणाला सोडून दिलं. अगं शिल्पा मी तुला काही तू करत नाही असं माझं काही म्हणणं नाहीये. ही इथं जी नावं रोज येतात त्यात तुझं आज पहिल्यांदा आलं म्हणून मी तुला हाक मारली, बाकी काही नाही. रोज करायलाच पाहिजे लेक्चर. चला आता आपण नवीन पॉइंट चालू करायचंय. आपण व्हायरोलॉजी हा पेपर मधल्या गोष्टी शिकतोय. व्हायरोलॉजी मध्ये 4 युनिट आहेत. एक जनरल प्रॉपर्टीचे युनिट आहे, एक व्हायरसचे वेगवेगळ्याची स्ट्रक्चर आणि त्याची ग्रोथ कशी होते ते सेकंड युनिट आहे. थर्ड युनिट मी तुम्हाला आता सध्या शिकवते, आयसोलेशन कल्टिवेशन ऑफ डिफरंट व्हायरसेस. आणि चौथं युनिट माने मॅडम म्हणजे कणसे मॅडम तुम्हाला शिकवतायत ऑन्कोजेनेसिसचं. तर व्हायरोलॉजीतलं आपलं बरंचसं शिकून झालं आहे. तर आपल्याला त्याच्यावर कधी पेपर काढला तरी येईल, तुम्हाला लक्षात घ्या. आता 46 मेंबर्स माझ्यात इथं दिसत आहेत, पण मी ऍक्च्युअली बंद करेल त्यावेळेला तेवढे राहत नाहीत आणि ह्यात तुमचं नुकसान आहे. तुमची प्रेझेंटी हा आम्ही तुमचा डे टू डे परफॉर्मन्स मध्ये विचारात घेणार आहोत. त्यामुळे आता मी काय काय शिकवलं जर आठवून बघा. कोलिफाजेसचं तुम्हाला बॅक्टेरियोफाजचं आयसोलेशन कल्टिवेशन शिकवलंय. त्या सगळ्या गोष्टी जरा डोळ्यासमोर आणा. नंतर तुम्हाला अॅनिमल व्हायरस कल्टिव्हेशन शिकवताना 2 प्रकारचा वे मी तुम्हाला शिकवून झालाय. कल्टिव्हेशन इन एम्ब्रियोनेटेड एग आणि कल्टिव्हेशन इन टिश्यू कल्चर. आता मी पुढचा पॉइंट तुम्हाला चालू करते, त्यासाठी माझी पीपीटी मी शेअर करते. रेकॉर्डिंग चालूच आहे. आता मी पीपीटी शेअर करते. कल्टिव्हेशन दिसत नसेल तर सांगा बरं का. कल्टिव्हेशन ऑफ एनिमल व्हायरसेस इन लाईव्ह एनिमल हा पॉइंट आपण चालू करतो आहोत. पहिल्यांदा आपण थोडी इंट्रोडक्शन बघूया. Some animal viruses they can't be cultivated in embryonated egg or tissue culture. At that time there is no solution. We have to use the live animal. त्यांना काही काही व्हायरसेस असे आहेत की ते टिश्यू कल्चर मध्ये किंवा एम्ब्रियोनेटेड एग्स मध्ये वाढू शकत नाहीत. त्यांना लाईव्ह एनिमल मध्ये ग्रो करणं एवढा एकच मार्ग राहतो आणि त्यामुळे एम्ब्रियोनेटेड एग्स आणि टिश्यू कल्चर न वापरता we have to sacrifice the animal, we have to use the animal.
तर ते ॲनिमल आपल्याला वापरावे लागतील आणि ते ॲनिमल कुठले वापरायचे, ते कसे सिलेक्ट करायचे, त्याच्यामध्ये ग्रोथ इनॉक्युलेशन कसं करायचं आणि ग्रोथ आलेली कशी बघायची, हे आपल्याला ह्याच्यामध्ये डिटेल शिकायचं आहे. मग आता आपण बघूया थोडीशी हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघू. Earlier days, human volunteers were used for the cultivation of animal viruses causing human diseases. पूर्वीच्या काळी माणसं हीच व्हॉलेंटियर वापरली जात होती. आता तुम्ही सर्व जर बातम्या बघत असाल, आपण आता कोविडच्या सिच्युएशन मध्ये आहोत, अनेक व्हॅक्सिनची तयारी करणं चालू आहे, व्हॅक्सिन तयार करायची प्रोसिजर चालू आहे. तर काल किंवा परवा दिवशीची बातमी होती की भारती विद्यापीठ जे आहे पुण्याचं, तिथल्या अनेक डॉक्टरांना हे जे नवीन व्हॅक्सिन तयार केले, म्हणजे ऍक्च्युअली ते व्हायरसचं सस्पेन्शन पण आपण त्याला मारून टाकलेलं नाही, लाईव्ह मे बी, परंतु त्यांची आपण रोग निर्माण करण्याची शक्ती घालवलेली आहे आणि ते व्हॅक्सिन म्हणून टोचले आणि तिथे ह्युमन व्हॉलेंटियर्स वापरलेले आहेत. तसेच पूर्वीच्या काळीपासून दे वेर युझिंग द ह्युमन व्हॉलेंटियर फॉर द कल्टिवेशन ऑफ ॲनिमल व्हायरसेस कॉझिंग ह्युमन डिसीजेस. पूर्वीच्या काळी माणूस वापरत होता आणि ते ही जे माणूस वापरला जायचा, हा तुम्ही ऐकलं असेल, पूर्वीच्या काळी गुलामगिरी ही एक पद्धत होती. जो काही जमीनदार असेल त्याच्या हाताखाली अनेक गुलाम असायचे, ते त्यांच्या घरातली शेतातली सगळी कामं, म्हणजे त्यांना गुलामासारखं गुरासारखं वापरलं जायचं. किंवा आपल्याला आपण वर्णभेद हा शिकलेलो आहोत. वर्ण म्हणजे गोरा वर्ण आणि काळा वर्ण. मग ते काळी जी लोक आहेत, निग्रो आपण म्हणू एखाद्या वेळेस, तर त्या लोकांना ह्युमन व्हॉलेंटियर म्हणून वापरले जायचे. जे गुलाम होते त्यांना ह्युमन व्हॉलेंटियर, म्हणजे त्यांना काही आवाजच नव्हता, ते काही म्हणजे ह्याच्या अन्यायाविरुद्ध लढू शकत नव्हते, त्यांना काही बोलता यायचं नाही आणि मुकाट्याने सहन करायला लागायचं. मग ते जे ह्युमन बिईंग्ज आहेत ते व्हॉलेंटियर हे पूर्वीच्या काळी वापरले जायचे. बट लॅटर ऑन इन 1900 सायंटिस्ट रीड आणि त्याचे काही कलिग्स, त्याच्याबरोबरचे काही वर्कर होते, दे वेर फॉर पायोनियर वर्क, म्हणजे अतिशय महत्वाचं काम ज्यांनी केलेलं आहे. येलो फिवर नावाचा एक व्हायरस आहे, येलो फिवर नावाचा एक आजार आहे. तो फॉर दॅट पर्पज ही वॉज युझिंग, त्यांनी काय वापरलेलं आहे, मॅन ऍज अ व्हॉलेंटियर. 1900 मध्ये रीड अँड हिज कलिग ही यूज द मॅन ऍज अ ह्युमन व्हॉलेंटियर फॉर हिज पायोनियर वर्क ऑफ द येलो फीवर. बट ऍज हॅव्हिंग हाय रिस्क, सो मॅन इज युज्ड ओनली व्हेन व्हायरस इज हार्मलेस. काही काही व्हायरस असे आहेत की ते हार्म करत नाहीत, त्याच्यापासून काही धोका असत नाही आणि ते इतर कशावर वाढत नसतील तर माणूस हा वापरला जातो. और नो एनी अनदर सुटेबल मेथड इज अवेलेबल, दुसरी कुठलीही मेथड अवेलेबल नाही आणि तो एकतर व्हायरस हार्मलेस असेल तर माणूस वापरला जातो आणि जर दुसरी कुठलीही एखादी मेथड सुटेबल त्याच्या कल्टिव्हेशनला नसेल तर अजूनही ह्युमन्स आर युज्ड. पहिल्या सुरुवातीला 1900 मध्ये रीड आणि त्याच्या कलिगनी येलो फीवर व्हायरस ग्रो करायसाठी माणूस वापरला. बट लेटर ऑन इट वॉज सजेस्टेड दॅट मॅन शुड नॉट बी युज्ड बिकॉज इट इज हॅव्हिंग हाय रिस्क. आता पण आपण जो करोनाचा बघितला, चायनामध्ये वुहान शहरामध्ये निर्माण झालेली ती जात आहे आणि त्याच्यानंतर तो माणूस, तो आता आपलं जग एवढं जवळ आलंय की काही काही वेळेला आपण असं म्हणू शकतो, अमेरिकेतनं रात्री निघालो, संध्याकाळी भारतामध्ये केलं, दुसऱ्या दिवशी मी पाकिस्तानमध्ये जातो, इतकं जग आता जवळ आलेलं आहे. त्याच्यामुळे तिथं तयार किंवा तिथं पहिला जो आलेली आहे साथ, ते व्हायरस सगळीकडे पसरण्याचं कारण असं आहे, हे असं माणसाला सहज एका ठिकाणी दुसरीकडे जाता यायला लागलेलं आहे आणि त्यामुळे इट इज हॅव्हिंग हाय रिस्क. जेव्हा माणसामध्ये एखादा व्हायरस येईल तेव्हा त्याच्यामध्ये रिस्क वाढते अँड देअरफॉर ह्युमन्स दे आर जनरली नॉट सजेस्टेड टू यूज ऍज अ व्हॉलेंटियर. त्यांना तुम्ही लॅबोरेटरी अॅनिमल म्हणून वापरू शकत नाही. 1900 मध्ये रीडनी माणूस वापरला, while in 1900 थीलर he used the white mice.
एकदम पांढऱ्या आकाराचे छोटे छोटे असे उंदीर, आपण शक्यतो हे बघितलेले नाही चित्रात किंवा डिस्कव्हरी चॅनेलला वगैरे आहेत, हे असे आपल्या घरात कधी आपल्याला दिसत नाहीत. तर हे पांढरे मासे जे आहेत, सॉरी उंदीर जे आहेत ते वापरले जातात फॉर द व्हायरल कल्टिवेशन. 1903 मध्ये थिलरनी वापरले अँड टिल टुडे वी आर युजिंग इट. आणि हे वापरताना जनरली इन्फंट्स म्हणजे सकलिंग, म्हणजे जे हा मॅमेलियन आहे माईस हा, आणि त्यामुळे तो सक करून बेबी म्हणजे मदरचं दूध पिऊन तो घेत असतो. सकलिंग माईस वापरला जातो आणि इट इज फाउंड टू बी ससेप्टेबल टू कॉक्सॅकी अँड अर्बो व्हायरस. परत एकदा आपण बघूया, 2 मिनिटात मी शॉर्ट मध्ये रिवाइज करून तुम्हाला सांगते. आपण शिकतोय आता सध्या अॅनिमल व्हायरस कल्टिवेशन इन लाईव्ह अॅनिमल. लाईव्ह अॅनिमल माणूस हा ह्युमन व्हॉलेंटियर पूर्वी वापरला जायचा आणि तो जास्त करून तुम्हाला मी सांगितलं त्या काळामध्ये गुलामगिरी पद्धत होती. काळ्या लोकांवर अन्याय केला जायचा, स्त्रियांवर अन्याय केला जायचा. मग अशी जी अन्यायाविरुद्ध आवाज उठवत नव्हते, ज्यांच्यावर अन्याय होत होता, अशी माणसं हे व्हॉलेंटियर म्हणून वापरले गेले. त्याच्यानंतर ह्याच रिलेटेड 1900 मध्ये रीड नावाच्या सायंटिस्टनी ह्युमन व्हॉलेंटियर वापरले आणि ते त्याचा येलो फीवर व्हायरसचा जो अभ्यास केला त्याच्यासाठी वापरला. But later on it was suggested that the man should not be used. When the man can be used at 2 times, when the virus itself is not dangerous for human being or the man is the only way, other methods are not available. At that time the man can be used, but rarely man should not be used. While in 1903 Tiller scientist he used the white mice. त्याने पहिल्या सुरुवातीला ते वापरलं आणि जनरली हे इन्फंट्स माईस वापरले जातात आणि अजूनही तेव्हापासून आपण व्हाईट माईस कल्टिवेशन साठी वापरतो. Later on in 1909 Landstenier and Popper he used monkeys for the isolation of polio virus. 1903 मध्ये व्हाईट माईस वापरला आणि 1909 मध्ये लँडस्टेनियर आणि पॉपर ह्या 2 सायंटिस्टनी हे मंकीज वापरले फॉर द कल्टिवेशन ऑफ पोलिओ व्हायरस. बट the monkeys use of monkey is very costly and it is very at the high risk. मॅमेलियनचा तो माणसाच्या जवळचा आहे आणि त्यामुळे रिस्क स्प्रेड होण्याचा, डिसीज स्प्रेड होण्याची रिस्क वाढते. and therefore there is a limited use of monkeys in virology. आता कुठल्याही तुम्हाला लॅबमध्ये, रिसर्च लॅबमध्ये, मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट मध्ये माकड कधी वापरलेलं बघितलेलं नाही, म्हणजे वापरत नाहीत शक्यतो. पण व्हाईट माईस मात्र अजूनही वापरतात. लँडस्टेनियरनी 1909 ला मंकी वापरले, बट इट हॅज व्हेरी लिमिटेड यूज इन व्हायरोलॉजी. Still today live animals are used as a live media. म्हणजे हे 1909 पर्यंत नाही तर अजूनही आपण अनेक वेळेला अनेक लॅबोरेटरीमध्ये लाईव्ह अॅनिमल्स वापरत आहोत. The live animals they are used still today. कुठले कुठले अॅनिमल आपल्याला वापरता येतात? वन कॅन यूज द रॅट और यू कॅन से द माईस. रॅट म्हणजे आपल्या घरी सापडणारा जो काळसर रंगाचा आहे तो रॅट. व्हाईट माईस वापरता येईल. रॅबिट खूप वेळेला वापरतात. ससे, गिनीपिग्स वापरले जातात. मंकी वापरला जातो. हॉर्स वापरला जातो. तुम्ही तर ते सिरम इन्स्टिट्यूट बद्दल हॉर्सचं बघितलं असेल. फार मोठ्या प्रमाणामध्ये जे रेसला घोडे वापरतात, तर रेसमध्ये घोडे वापरण्याची त्यांची काही वयाची लिमिट आहे, त्याच्यानंतर ते पळू शकत नाहीत घोडे. मग ते सगळे नेऊन त्या व्हॅक्सिन प्रिपरेशनला वापरले जातात. हॉर्स, पिग्स, आपल्याकडे पिग्स भरपूर प्रमाणात आहेत, ते वापरले जातात. फेरेट अँड हॅमस्टर लाईक ॲनिमल्स, डक, स्वॅन, चिकन लाईक बर्ड्स कॅन बी युज्ड. बघा कुठले कुठले प्राणी वापरले जातात. मी मुद्दाम थोड्याची खाली चित्र घेतलेली आहेत. मंकी, माईस, रॅबिट आणि खालचा आहे तो गिनीपिग. कळतंय का बघा?
एक मिनिट मी जरा पॉइंटर घेते. तर हा जो आहे हा पहिला मंकी तुम्हाला दिसेल. दिस इज द व्हाईट माईस, देन इट इज अ रॅबिट अँड लास्ट वन इज द गिनी पिग. गिनी पिग आहे. नाउ विल सी अजून काही. बघा मंकी चिकनही वापरता येतो, रॅटही वापरता येतो, आणि हा मी मुद्दाम ॲनिमल घेतलाय फेरेट्स. हा आपल्याला माहित नाही रेग्युलर मधला, म्हणून याचं चित्र इथे घेतलेलं आहे. असे अनेक प्राणी पक्षी आपल्याला इनॉक्युलेशन साठी, कल्टिव्हेशन साठी आपण हे ॲनिमल्स वापरू शकतो. बघा इथे या पद्धतीने दाखवलेले आहेत. दिस इज द फेरेट. हा आपल्याकडे न सापडणारा प्राणी आहे. नाउ विल सी. आता क्रायटेरिया यूज फॉर द सिलेक्शन ऑफ ॲनिमल. कुठला प्राणी आपण सिलेक्ट करायचा, त्याच्यासाठी काय क्रायटेरिया वापरायचे ते आपण बघूया. ॲज द व्हायरसेस दे आर होस्ट स्पेसिफिक, ॲनिमल मस्ट बी सेन्सिटिव्ह टू दॅट व्हायरस. तुम्हाला जो व्हायरस ग्रो करायचा आहे तो व्हायरस त्या ॲनिमल मध्ये वाढला पाहिजे. व्हायरस हा होस्ट स्पेसिफिक आहे, त्यामुळे जो होस्टला स्पेसिफिक आहे तो होस्ट आपल्याला वापरला पाहिजे. मग तो प्राणी असेल किंवा पक्षी असेल, वी हॅव टू म्हणजे आपण विचार कुणाचा केला पाहिजे, व्हायरसचा विचार केला पाहिजे. दॅट ॲनिमल मस्ट बी सेन्सिटिव्ह टू दॅट व्हायरस, meaning is that that virus should be grown in that specific animal. Now next, age and sex of animal, they are also important facts of consideration. कुठल्या जर समजा आपण एक प्राणी सिलेक्ट करून ठेवला तर त्या प्राण्याचं एज आणि सेक्स हा अतिशय विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एक उदाहरण घेतलेलं आहे, आपण सर्वांनी बघितलेलं असेल, पोलिओचं व्हॅक्सिन जे दिलं जातं ते 0 दिवस म्हणजे आज जन्माला आलेलं बाळ ते 5 वर्षापर्यंतच्या बाळाला पोलिओ व्हॅक्सिन दिलं जातं. म्हणजे पोलिओ हा व्हायरस जो आहे तो चाइल्डहुड स्टेज मध्ये इन्फेक्ट करतो. एकदा का माणूस मोठा झाला तर मोठ्या माणसाला पोलिओ कधी होत नाही. म्हणजे पोलिओ व्हायरस कुणाला सेन्सिटिव्ह आहे, टू द इन्फंट्स, चाइल्डहुड. आणि म्हणून पोलिओ व्हायरसचं कल्टिव्हेशन करायचं झालं तर पिगलेट म्हणजे पिग्सचे पिल्ल जी छोटी आहेत ती, किंवा बेबी माईस वापरलं जातं ऍज कम्पेअर टू अडल्ट ॲनिमल्स. Follow me once again. Age and sex of animal, it is one more fact of consideration. We will take the example of polio. Polio is the infection causing to the infants only, at the childhood only. And therefore the polio can be cultivated in early childhood stages. And therefore for the cultivation of polio virus, the piglets or baby mice are preferred. पिगलेट्स आणि बेबी माईस हे जास्त करून प्रेफर केले जातात, ते वापरले जातात. द सिलेक्टेड ॲनिमल शुड बी हेल्दी आणि इट शुड बी फ्री फ्रॉम कम्युनिकेबल डिसीज. दोन्हीचे अर्थ नीट समजावून घ्या. आपण काय करणार आहोत, एखादा प्राणी सिलेक्ट करणार, समजा रॅबिट सिलेक्ट केला, त्याच्यामध्ये त्या व्हायरसचं आपण त्याला इंजेक्शन देणार. त्या व्हायरसमुळे त्या प्राण्याच्या शरीरामध्ये काय येणार आहे, तो आजार होईल, काहीतरी त्याला सिम्पटम्स येतील, ताप येईल, कधी पॅरालाइज होईल, कधी मरेल. तर हा जो डिसीज आहे तो डिसीज त्याच्यामध्ये किंवा तो व्हायरस त्याच्यात ग्रो होऊन त्याच्यावर त्याचा इफेक्ट दिसणार आहे. पण त्या ॲनिमल स्वतः जर आधी हेल्दी नसेल, त्याला ऑलरेडी एखाद्याचं इन्फेक्शन असेल आणि मग आपण आपल्याला हवाय तो व्हायरस त्याच्यामध्ये इंजेक्ट केला, तर आपल्याला एक्झॅक्ट सांगता येणार नाही ते आलेलं सिम्पटम. समजा ताप आला त्या ॲनिमलला, रॅबिटला, तर आपल्याला असं सांगता येणार नाही की हा आलेला ताप हा आपण दिलेल्या व्हायरसमुळे आलाय का ऑलरेडी तो आजारी आहे त्याच्यामुळे आलाय. अँड देअरफॉर दॅट ॲनिमल इट शुड बी हेल्दी. आणि दुसरी गोष्ट, त्याला जर इन्फेक्शन आणि ते कम्युनिकेबल असेल, म्हणजे त्या प्राण्याकडून माणसालाच जर व्हायला लागलं तर इट मे क्रिएट अ प्रॉब्लेम. And therefore it should be free from any communicable disease.
कॉस्ट अँड अबंडन्स ऑफ ॲनिमल मस्ट बी कन्सिडर्ड. कधीही आपल्याला प्राणी कुठला घ्यायचा आहे सिलेक्ट करायचा आहे. जसं मी तुम्हाला 1च्या वेळा सांगितलं की आपण असं म्हणायचं नाही की मी मोरच घेणार आणि त्या मोरामध्ये इंजेक्ट करणार, किंवा गिनी पिग आपल्याला घेता येईल. परंतु आपण जर ठरवलं काय नाही मी पेंग्विनच घेणार, तर आपल्या इथं जो अवेलेबल नाही प्राणी पक्षी ते घेऊन उपयोग नाही. म्हणजे अबंडन्स, त्याचा आपल्याला इझिली अवेलेबल होणारा प्राणी पाहिजे आणि तो स्वस्त पण पाहिजे. आपण हे रिसर्च करतोय, याला पैसे जास्त जात असतात, त्यामुळे जो प्राणी तुम्ही सिलेक्ट कराल त्याची कॉस्ट, त्याची किंमत ही आपल्याला महत्वाची आहे. माईस लेस दॅन 48 hours आर मोस्ट कॉमनली यूज. व्हाईट माईस जो आहे तो माईस हा जनरली तो सुद्धा 48 म्हणजे 2 दिवसाच्या वयाचा माईस शक्यतो सिलेक्ट केला जातो. नाउ विच आर द रूट्स ऑफ इनॉक्युलेशन. आपण जो व्हायरस इनॉक्युलेट करणार आहोत तो त्या प्राण्यामध्ये आपण कुठल्या कुठल्या मार्गाने इनॉक्युलेट करू शकतो, कुठल्या कुठल्या मार्गाने आपण त्या व्हायरसचे इंजेक्शन त्याला देऊ शकतो, तर ते आपल्याला बघायचंय. Once the animal is selected, one has to decide the route of injection. आपण एकदा प्राणी सिलेक्ट केला की त्याला कसलं कुठल्या मार्गाने इंजेक्शन देणार आहोत ते आपल्याला ठरवावं लागेल. आणि हे कशावर ठरवणार? देर आर व्हेरियस रूट्स आर अवेलेबल. अनेक मार्ग आहेत व्हायरसचे ॲनिमल मध्ये इंजेक्ट करण्याचे, परंतु रूट डिपेंड्स अपॉन द टाइप ऑफ व्हायरस दॅट हॅज टू बी कल्टिवेटेड. आपल्याला त्याचं इन्फेक्शन, ज्या व्हायरसचं इंजेक्शन द्यायचं आहे तो आपल्या शरीरामध्ये जे अनेक पार्ट्स आहेत, एखाद्या प्राण्यामध्ये अनेक वेगवेगळे त्याचे डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल, रेस्पिरेटरी सिस्टीम असेल, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असेल, स्किन असेल, ब्रेन असेल, तर ह्यापैकी कुठल्या पार्ट मध्ये तो जास्त चांगला होऊ शकेल त्या एरियामध्ये आपल्याला तो ॲनिमल इंजेक्ट करावा लागेल. अँड देअरफॉर इट डिपेंड्स अपॉन द टाइप ऑफ व्हायरस. फॉर एक्झाम्पल रेबीज हे नाव तुम्ही ऐकलं असेल. कुत्र जर एखाद्या माणसाला चावलं तर त्याला तो रेबीज म्हणजे हायड्रोफोबिया नावाचा आजार होतो. आणि त्याचं हे कसं होतं, तो व्हायरस नेहमी आपली नर्व सिस्टीम जी आहे, ब्रेन आणि त्याच्या खालचा जो नर्वची सिस्टीम आहे तिथं तो अफेक्ट होत असतो. आणि त्यामुळे तुम्हाला जर रेबीज व्हायरस वाढवायचा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ब्रेनमध्ये इंजेक्शन देऊ शकता, सेरेब्रल इंजेक्शन देऊ शकता. त्यामुळे रूट डिपेंड्स अपॉन द टाइप ऑफ व्हायरस टू बी कल्टिवेटेड. उद्या तुम्हाला आजचा कोरोना प्रकारे ह्या प्रकारचं जर राहायचं असेल तर तुम्ही नुसतं नेझल मध्ये त्याचा स्प्रे केलात तरी सुद्धा तो आपल्या शरीरात त्याच्यामध्ये तो ग्रो होऊ शकेल. अँड देअरफॉर रूट डिपेंड्स अपॉन द टाइप ऑफ व्हायरस टू बी कल्टिवेटेड. कुठले कुठले रूट्स आहेत? देर आर व्हेरियस रूट्स. इंट्राडर्मल, सबक्युटॅनियस, इंट्रानेझल, इंट्रामस्क्युलर, इंट्राव्हेनस, इंट्रासेरेब्रल and intraperitoneal. These are the different routes for injection, inoculation of the virus. आता म्हणजे काय आपण नीट बघूया. इंट्राडर्मल, आता तुम्हाला माझं म्हणजे मी स्वतः घेतलेलं लेक्चर बघितलंय त्यामुळे मी तुम्हाला व्यवस्थित दिसू शकते. आता माझी इमॅजिन करा, ही माझी स्किन आहे, ही स्किन थोडीशी वर उचलायची. डर्मल म्हणजे स्किन, आणि त्या स्किनच्या आत वरच्या वर जेव्हा इंजेक्शन दिलं जातं देन इट इज कॉल्ड ॲज द इंट्राडर्मल. त्यानंतर सबक्युटॅनियस म्हणजे थोडस खालच्या बाजूला स्किनच्या खाली थोडं डीप मध्ये दिलं गेलं, सबक्युटॅनियस. इंट्रानेझल, आता तुम्ही अनेक व्हॅक्सिन ह्याची बघितलेली आहेत. ही नाक असं आडवं आपल्याला नाक करायला लावतात आणि ते व्हायरस जो आहे तो असा ह्याच्यावर घेतला जातो एखाद्या काडीवर आणि नाकामध्ये झटकला जातो. दॅट इज अ इंट्रानेझल, नाकामधनं आत शरीरात सोडायचं. इंट्रामस्क्युलर ही आपण नेहमी घेतलेली इंजेक्शन आहेत, दंडात घेऊ दे की खाली खुब्यामध्ये घेऊ देत, त्याला इंट्रामस्क्युलर इंजेक्शन म्हणायचं. इंट्राव्हेनस म्हणजे आपण सलाईन जसं लावतो तसं शिरेमध्ये जर ते इंजेक्शन दिलं गेलं तर त्याला इंट्राव्हेनस म्हणतात. इंट्रासेरेब्रल म्हणजे नर्व सिस्टीम मध्ये द्यायचं असतं.
हे इंजेक्शन कसं दिलं जातं, पाठीचा जो कणा आहे आपला, म्हणजे प्राण्याचा असू दे कुणाचा असू दे, त्या दोन व्हर्टिब्रीच्या मध्ये जो एरिया असतो तिथे सेरेब्रल फ्लुइड असतं, त्या फ्लुइड मध्ये इंजेक्शन दिलं जातं. तुमच्या घरात कोणाला बाळ झालंय आणि ते सिझेरियन सेक्शननी झालं असेल तर त्यांना, किंवा एखादं ऑपरेशन मणक्याचं पोटाचं झालं तर त्या मणक्यामध्ये इंजेक्शन दिलं जातं, म्हणजे तो भाग बधीर केला जातो. तसं हे इंजेक्शन आहे, याला इंट्रासेरेब्रल म्हणतात. आणि इंट्रापेरिटोनियल म्हणजे प्राणी असं समजा आपण उताणा ठेवलाय, म्हणजे पाठ त्याची खाली आणि पोट वर, तर त्याच्या उताणा भागावर, पाटावर वरचा छातीचा भाग असतो आणि खाली पोटाचा भाग असतो. त्या दोन्हीच्या मध्ये थोडीशी पोकळी असते, त्याला पेरिटोनियल कॅव्हिटी म्हणतात. मग ती स्किन अशी वर उचलून त्या कॅव्हिटी मध्ये इंजेक्शन दिलं जातं, त्याला इंट्रापेरिटोनियल म्हणायचं. सर्वांना सगळे रूट्स कळले का? परत एकदा सांगते. इंट्राडर्मल म्हणजे स्किन उचलायची वर आणि वरच्यावर स्किन मध्ये द्यायचं, त्याला इंट्राडर्मल म्हणतात. सबक्युटॅनियस म्हणजे स्किन उचलून खाली आतल्या बाजूला थोडस दिलं की सबक्युटॅनियस. इंट्रानेझल म्हणजे नाकाच्या जे दोन आपल्या पोकळ्या आहेत, तसं प्राण्यांच्या नाकामध्ये जर नुसतं आपण ते स्प्रे, तिथे इंजेक्शन द्यायची गरज नाही, नुसतं ते ह्याच्यावर घ्यायचा ब्रशवर आणि ब्रश असा झटकायचा, त्याबरोबर ते व्हायरस आपल्या नेझल कॅव्हिटी मध्ये जातात. इंट्रामस्क्युलर आपली नॉर्मल दंडात आणि खुब्यात देणारी इंजेक्शन. इंट्राव्हेनस म्हणजे व्हेन मध्ये, शिरेमध्ये दिलेले इंजेक्शन. इंट्रासेरेब्रल म्हणजे मणक्यामध्ये दिलेले इंजेक्शन, मणक्यामध्ये ऍक्च्युअल मणक्यात नाही, मणक्याची मध्ये जी गॅप असते त्याच्यात. आणि इंट्रापेरिटोनियल म्हणजे आपला जो ऍब्डॉमेन आहे आणि हे जो भाग आहे त्याच्यामध्ये पेरिटोनियल कॅव्हिटी मध्ये असं पोट उचलून त्याच्यामध्ये पोकळीत ते सोडलं जातं. इंट्रापेरिटोनियल. हे बघा, हे वेगवेगळे एरिया दाखवलेले आहेत. या पद्धतीने इंजेक्शनचे रूट्स दिलेले आहेत. सबक्युटॅनियस आणि जनरली अॅनिमलला इंट्राव्हेनस दिलं जातं. आणि हे टेल मध्ये त्याची मागची, म्हणजे हे जर प्राणी आता त्यांनी उतारणा दाखवलाय, आम्ही MSc ला प्रॅक्टिकल केलेला आहे, त्याच्यात तो उंदीर घ्यायला लागायचा आणि त्या उंदराला तो असा हा पुढे प्राणी असेल आणि ही त्याची शेपूट जर असेल तर तो असा पालथा ठेवून त्याचे आपला ऍनसचा भाग जो आहे, फिकल मॅटर टाकायचा, तिथनं जी शेपटी आहे त्याच्यातली व्हेन एकदम प्रॉमिनंट दिसते, त्याच्यामध्ये इंजेक्शन द्यायला लागायचं. असे हे प्राणी उंदीर तिकडं तिकडं त्या जार मध्ये पळत असायचे. आम्ही MSc ला केलेल्या प्रॅक्टिकलच्या वेळेला त्यातला एखादा उंदीर मोठ्या चिमट्याने उचलायचा, तो ज्याचं अॅनेस्थेशिया देईल असं ते फ्युमिस त्याच्यात टाकलेलं असायचे, त्या अॅनेस्थेशिया देणाऱ्या जार मध्ये त्याला 2 मिनिटं ठेवायचा. जास्त वेळ ठेवला तर प्राणी मरणार, कमी झाला तर आपल्याला चावणार, असे हे प्रॅक्टिकल होतं. आणि तो प्राणी काढून घ्यायचा आणि मग सिरिंज भरून घ्यायची आणि त्याला इंजेक्शन द्यायचं. असं MSc ला आम्ही स्टुडंट असताना प्रॅक्टिकल होतं. पण आता आपण सर्व प्राणी मात्र्यांवर दया करतो, त्यामुळे जसं तुम्हाला झुलॉजीमध्ये सेपरेट डिसेक्शनला प्राणी मिळत नाही, तसा इथे सुद्धा आता या सगळ्यावर बॅन आलेला आहे. दीज आर द डिफरंट रूट्स. हे बघा, इथे पण दाखवलेले आहेत वेगवेगळ्या मार्गाने. ही मी सांगितलेलं आता चित्र आहे, हे जे आहे इथे, दिस इज द इंट्रा, म्हणजे त्याला व्हेनस दिलंय पण त्याच्या शेपटीमध्ये तो हे ठेवायचं आणि तिथे दिलं जातं. दिस इज द रूट वेअर द अॅनिमल इज इंजेक्टेड. कधी ब्रेन मध्ये दिलं जातं. वन्स द रूट इज कन्फर्म, आपण आता त्याला कशा पद्धतीने इंजेक्शन द्यायचं एवढं ठरलं की आपल्याला काय करायला लागेल, द व्हायरल सस्पेन्शन इज इंजेक्टेड इन दॅट एनिमल, मे बी सबक्युटॅनियसली, मे बी इंट्रापेरिटोनियल, मे बी सेरेब्रल, कुठल्याही एखाद्या मार्गाने त्याला इंजेक्शन दिलं जातं. अँड देन द एनिमल इज केप्ट अंडर द ऑब्झर्वेशन. त्याला इकडं तिकडं जाऊ दिलं जात नाही, पिंजऱ्यामध्ये लॅबोरेटरीमध्ये त्याला ठेवलं जातं, त्याला भारीतलं खाणं पिणं दिलं जातं, सगळ्या हायजेनिक कंडिशन्स मेंटेन केल्या जातात
आणि इतर कशाचंही इन्फेक्शन होऊ नये याची काळजी घेतली जाते आणि त्या व्हायरस जो आपण त्याच्यामध्ये इंजेक्ट केलेला आहे त्याच्यामुळे काय सिम्पटम्स त्याच्यात आले तयार झालेत हे बघितलं जातं. फॉलो मी वन्स अगेन. वन्स द रूट इज कन्फर्म, द व्हायरल सस्पेन्शन इज इंजेक्टेड and the animal is kept under the observation for the symptoms production. त्याला काय सिम्पटम येतोय, ताप येतोय, सर्दी होतीये, खोकला येतोय, कुठे पुरळ उठतोय का, तो मरतोय का, त्याला पॅरालिसिस होतोय, ह्या अनेक आपल्याला पुढे बघायचंच आहे ते की या अनेक मार्गाने ते सिम्पटम्स बघितले जातात आणि ह्या सगळ्यामध्ये ही जी प्रोसिजर आहे इंजेक्शन दिल्यानंतर त्या प्राण्याचं पोटच्या पोरासारखं काळजी घेतली जाते, त्याला चांगलं खायला प्यायला दिलं जातं, हायजेनिक कंडिशन मेंटेन केल्या जातात, त्याला इकडे तिकडे जाऊ दिलं जात नाही आणि त्याला जास्तीत जास्त चांगली त्याची तब्येत म्हणजे इतर कुठल्या कारणाने तो आजारी पडू नये, इतर कुठलं इन्फेक्शन त्याला होऊ नये याची मोठी काळजी घेतली जाते. ग्रोथ ऑफ व्हायरसेस इन लॅबोरेटरी अॅनिमल कॅन बी चेक बाय ऑब्झर्विंग. त्या लॅबोरेटरी अॅनिमल मध्ये व्हायरसची आपण केलेल्या इंजेक्ट केलेल्या व्हायरसची ग्रोथ आली का नाही हे आपण कसं बघणार. इट कॅन बी डिटेक्टेड बाय द डेथ ऑफ द इन्फेक्टेड अॅनिमल. समजा त्याला त्याची जर डेथच झाली तर आपण लगेच म्हणून टाकणार आहे की त्याच्यामध्ये तो व्हायरस ग्रो झाला. इट कॅन बी डिटेक्टेड बाय डिटेक्टिंग द डेथ ऑफ द अॅनिमल. द डिसीज मे प्रोड्यूस इन द अॅनिमल. समजा तुम्ही एखाद्या प्राण्यामध्ये पोलिओ व्हायरसचं इंजेक्शन दिलं असेल तर त्या प्राण्याला जर पोलिओ झाला, पॅरालिसिस झाला, त्याचा एक पाय लुळा पडला तर आपण लगेच म्हणायचं की ह्याला पोलिओचं इन्फेक्शन झालेलं आहे. फॉर्मेशन ऑफ डिटेक्टिकल लिजन्स ऑन द बॉडी ऑफ द अॅनिमल. अशा त्याच्या शरीरावर, हातावर, पोटावर, डोक्यावर अशी पुरळ जर आली, पुटकुळ्या आल्या तर आपण लगेच म्हणू शकतो की तो व्हायरस त्याच्यामध्ये ग्रो झालेला आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही नाव ऐकलं असेल देवी किंवा कांजिण्या, तर ह्या प्रकारच्या व्हायरसमध्ये ह्या पद्धतीची लिजन्स येतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण त्याचं रक्त जर काढून घेतलं आणि त्या व्हायरसच्या अगेन्स्ट त्याच्यामध्ये अँटीबॉडी मिळाल्या तर जशी केमिस्ट्रीतली आपण कन्फर्मेटरी टेस्ट घेतो तसं आपल्याला ही टेस्ट कन्फर्म करता येईल की त्याच्यामध्ये व्हायरसेसचं ग्रोथ होऊ शकली, व्हायरसची ग्रोथ झाली आहे. फॉलो मी वन्स अगेन. आपण काय काय बघितलंय म्हटल्यास मी हे पॉइंट पूर्ण करते आणि मग आपण थोडस मागे जाऊन एकदा रिवाइज करूया. मग ह्याच्या आधीच करूया. आपण जरा थोडस पहिल्यापासून बघूया म्हणजे तुम्हाला परत रिवाइज केलं जाईल. आपण आज शिकतो आहोत कल्टिव्हेशन ऑफ अॅनिमल व्हायरसेस इन लाईव्ह अॅनिमल्स. पूर्वीच्या काळी काही व्हायरसेस असे आहेत की ते टिश्यू कल्चर मध्ये किंवा एम्ब्रिओनेटेड एग्स मध्ये वाढू शकत नाही, तेव्हा लाईव्ह अॅनिमल्स वापरण्याशिवाय पर्याय राहत नाही. त्यावेळेला लाईव्ह अॅनिमल्स वापरले जातात. मग आपण हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघतोय. पूर्वीच्या काळी ह्युमन व्हॉलेंटियर्स बरेच वेळा वापरले जायचे. मी तुम्हाला सांगितलं होतं गुलामगिरीची जी पद्धत होती किंवा काळी जी आहेत माणसं, ब्लॅक मॅन, त्यांना हे वापरले जायचे. 1900 मध्ये रीड नावाच्या सायंटिस्टने पहिल्या सुरुवातीला येलो फिवरचं माणसामध्ये वापरून त्याचं इन्फेक्शन केलं, पण माणूस तेव्हापासून शक्यतो वापरायवर बॅन आहे. माणूस कधी वापरायचा जेव्हा व्हायरसच हार्मलेस असेल आणि दुसरी कुठलीही मेथड अवेलेबल नसेल तर आणि तरच वापरायचं. मग आपण थिलर नावाने व्हाईट माईस वापरला बघितलं आणि तो आजपर्यंत वापरला जातो. लँडस्टेनियरनी मंकी वापरले पोलिओ व्हायरस साठी, परंतु ते आता मंकीवर बहुतेक बॅन आहे. मंकी वापरले जात नाहीत, कॉस्टली आहेत, रिस्क आहे म्हणून. आणि तरी सुद्धा अजूनही आपल्याला अनेक अॅनिमल्स आपण वापरतो. त्याची आपण बघितली लिस्ट बघितली. रॅट, रॅबिट, गिनी पिग्स, मंकी, हॉर्स, पिग्स, फेरेट, हॅमस्टर लाईक अॅनिमल, डक, स्वॅन, चिकन लाईक बर्ड्स.
तर हे मी तुम्हाला त्याची पिक्चर्स पण घेतलेली आहेत, हे आपण बघितलेत कुठले कुठले आहेत. मग आता अॅनिमल आपल्याला सिलेक्ट कुठला करायचा आहे, त्या सिलेक्शनला काही क्रायटेरिया आहेत. व्हायरस कुठला आहे त्याच्यावरून आपण अॅनिमलचं सिलेक्शन करणार आहोत. तो जो व्हायरस आहे त्या व्हायरसला त्याच्यामध्ये तो अॅनिमल मध्ये तो व्हायरस वाढला पाहिजे, तो अॅनिमल आपण सिलेक्ट करायचा आहे. एज आणि सेक्स पण महत्वाचं आहे. उदाहरण घेऊन मी तुम्हाला पोलिओचं सांगितलेलं आहे. अॅनिमल स्वतः हेल्दी पाहिजे, त्याला कुठलाही एखादा कम्युनिकेबल डिसीज नको, त्याची कॉस्ट महत्वाची आहे आणि तो भरपूर प्रमाणात सहजी अवेलेबल व्हायला पाहिजे आणि त्यामुळे जनरली माईस वापरला जातो. मग आपण त्याचे रूट्स बघितले, इंजेक्शनचे कुठले कुठले रूट्स आहेत ते बघितले. आपल्याला एकदा अॅनिमल ठरला की आपण कुठल्या मार्गाने करू शकतो ते बघितलं. इंट्राडर्मल, सबक्युटॅनियस, इंट्रानेझल, इंट्रामस्क्युलर, इंट्राव्हेनस, इंट्रासेरेब्रल आणि इंट्रापेरिटोनियल. मग ही तुम्हाला 2 चित्र मी दाखवली, वेगवेगळे त्यांच्या रूट्सनी बघितलं. इथे डायरेक्ट ब्रेन मध्ये केलंय, हे वेन मध्ये केलंय, पेरिटोनियल मध्ये इंजेक्शन दिलेलं आहे. लाईक दिस वी कॅन इंजेक्ट इट. And once the route is confirmed, what we have to do, we have to inject the viral suspension at the specific route. Then we have to maintain that animal in the laboratory and it should be kept under hygienic condition. It should be provided with the necessary nutrients. त्याला ते फूड वगैरे दिलं जाईल, शेल्टर दिलं जाईल, उबदार एरिया तिथे कव्हर करेल आणि त्याला इतर कुठल्या इन्फेक्शन होऊ नये याची जास्तीत जास्त काळजी घेतली जाईल. मग आता ते आपल्याला ग्रोथ झाली आहे आणि व्हायरसशी कसं बघणार आपण, तर आयदर animal may get infected and the death will take place, or it may produce some disease, for example paralysis in case of polio, or formation of any lesions, काही पुटकुळ्या शरीरावर गाठी येतील असं जर काही आलं तर आपण झालंय असं समजू शकतो. किंवा त्याच्या रक्तामध्ये अँटीबॉडीज तयार जर झाले असतील तर आपल्याला सांगता येईल 100% तो व्हायरस तिथे ग्रो झालेला आहे. आता आपलं आहे ऍप्लिकेशन्स ऑफ अॅनिमल इनॉक्युलेशन. हे कशासाठी केलं जातं? Symptoms produced during infection. It is useful for the study of pathogenesis of virus. ह्या व्हायरसचा पॅथोजेनेसिसचा अभ्यास करण्यासाठी आणि क्लिनिकल रिसर्च साठी याचं ऍप्लिकेशन आहे. म्हणजे काय सांगते समजावून. शाळेत असल्यापासून तुम्ही काय करता, पाण्यातून पसरणारे आजार, अन्नातून पसरणारे आजार आहेत, हवेतून पसरणारे रोग कुठले हे आपण शिकत आलोय. मग तो व्हायरस असेल, तो बॅक्टेरिया असेल, तो आपल्या शरीरात गेल्यावर तो आपल्या शरीरात कुठे कुठे त्याचं इन्फेक्शन होतं, कसा कसा जातो. फॉर एक्झाम्पल आपण असे इमॅजिन करूया की टायफॉइडचा हे आहे, तो दूषित अन्न पाण्यामधून आपल्या शरीरात जातो. म्हणजे आपण तोंडातून जे अन्न किंवा पाणी खाद्यपदार्थ खाऊ ते आपल्या पोटात जातात आणि तिथनं तो व्हायरस पहिल्या सुरुवातीला रक्तामध्ये शोषला जातो आणि तो रक्तामधनं गेला की आपले जे लिम्फ नोड्स आहेत शरीरात वेगवेगळे, तिथनं तो रक्तात येतो आणि नंतर तो वेगवेगळ्या पार्टला जातो. आणि हा टायफॉइड जो आहे तो तुम्ही गेल्या वर्षी शिकला असेल, टायफॉइड नाही तुम्हाला नसेल का होतं सेकंड सेमिस्टरला मला आठवत नाही. तर तो जे टायफॉइडचं इन्फेक्शन आहे हे इंटेस्टाईनला होतं म्हणून त्याला एंटेरिक फीवर म्हणतात आणि ताप येतो युरिन मधनं ह्याच्यात येईल. तर हे जे ह्याचा जो अभ्यास आहे, व्हायरस आपल्या शरीरात जाणार कसा, त्याला पोर्टल ऑफ एंट्री म्हणतात. मग तो कुठल्या ऑर्गनला अफेक्ट करेल, मग सिम्पटम्स कुठले तयार होतील, हा जो आहे याचा जो अभ्यास केला जातो ह्याला आपण पॅथोजेनेट स्टडी म्हणतो किंवा ह्या पद्धतीच्या अभ्यासासाठी वापरला जातो. टू स्टडी द इम्युन रिस्पॉन्स ऑफ द होस्ट अॅनिमल. म्हणजे तो व्हायरस आपल्या शरीरात किंवा त्या प्राण्याच्या शरीरात गेल्यानंतर प्राणी त्याला प्रतिकार करतं, त्याच्या प्राण्याच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होतात. तर ही त्याच्या शरीरात तयार होणाऱ्या अँटीबॉडीज जे आहेत त्या अँटीबॉडीज तयार झालेल्या आहेत, त्याची इम्युन रिस्पॉन्स जो आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी की ज्या अँटीबॉडी सध्या तुम्ही ऐकत असाल
समजा एक्सी व्यक्ती आहे, तिला कोरोना झाला, तिच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार झालेले आहेत, तर त्या माणसाचं रक्त काढून घ्यायची, त्याच्या अँटीबॉडी प्रतिजैविक आहे ती काढून घ्यायची आणि पेशंटला तुम्ही जर वापरली तर तो पेशंट लवकर बरा होऊ शकतो. म्हणून ह्या पद्धतीचा इम्युन रिस्पॉन्स त्याचा कसा आहे त्याचा अभ्यास आपल्याला याच्यातून करता येतो. एपिडेमिओलॉजी म्हणजे आता आपण हा जो डिसीज पॅन्डेमिक डिसीज म्हणतोय, म्हणजे तो कुठल्या तरी एका पहिल्या व्यक्तीला झाला आणि मग त्या चायनामधनं जी लोक त्या ज्या देशात गेले त्याच्यामधनं तो झाला. मग एखादा आजार हा एपिडेमिओलॉजी म्हणजे कसा स्प्रेड होतो, तो रक्तातून बाहेर पडतात, रक्तामधनं होतो. समजा HIV असेल तर तो रक्तामधनं म्हणजे ते दूषित माणसाचं रक्त आपल्या शरीरात आलं तर तो होऊ शकतो. किंवा पोलिओ व्हायरस जो आहे तो स्टूल मधनं फिकल मधनं जात असतो, त्यामुळे तो आपल्याला फूड इन्फेक्टेड फूड आणि ह्याच्यामधनं येऊ शकतो. किंवा फ्लू सारखा आजार असेल हवेतून पसरू शकतो. म्हणजे एपिडेमिओलॉजी म्हणजे वेज बाय विच द डिसीज स्प्रेड इन द कम्युनिटी याचा अभ्यास आपण ह्याच्यामध्ये करू शकतो. म्हणजे सिम्पटम कुठले आलेत, तो त्या प्राण्याच्या शरीरात कुठे आहे, त्याच्यावरून तो पसरणार कसं हे आपल्याला ठरू शकतो. त्याला म्हणायचं एपिडेमिओलॉजिकल स्टडी. आणि तुम्ही आता ऑन्कोजेनेसिस शिकताय, अनेक व्हायरसेस असे आहेत की ते कॅन्सर कॉज करतात. मग तो जो कॅन्सर त्यांना होणार आहे तो कसा होतोय त्याचा अभ्यास करायचा असते. ऑन्कोजेनेसिसचा कॅन्सर होण्याची जी स्टेप आहे, कसा कंट्रोल जातो, DNA आहे RNA आहे, त्याचे वेगवेगळे तुम्ही मेकॅनिझम शिकलेले आहात, तर त्या मार्गाने त्याचा ऑन्कोजेनेसिसचा मेकॅनिझमचा अभ्यास करण्यासाठी होतो. आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला पहिल्यांदा प्रायमरी आयसोलेशन करायचंय. समजा हा कोरोना व्हायरस आहे, त्याचा पहिल्या सुरुवातीला त्या इन्फेक्टेड अॅनिमल, आता सुद्धा तुम्ही बघता की त्याच्या नेझल सिक्रेशन मधनं ह्याच्यातनं स्वॅब काढून घेतले जातात. आता आपण करतो तो RT-PCR नी शोधतोय, पण तो प्राण्यामध्ये पहिल्यांदा इंजेक्ट करून प्राण्यामध्ये तो पहिल्यांदा ग्रो करण्यासाठी प्रायमरी आयसोलेशन साठी ही मेथड वापरली जाते. And the mice provides a reliable model for studying the viral replication. आता जगात सर्वत्र मान्य झालेलं मॉडेल जे आहे, बेस्ट मॉडेल आहे, दॅट इज द व्हाईट माईस. हा जास्त करून रिलायबल मॉडेल आहे. आता हे आपण सगळे त्याचे ऍडव्हान्टेजेस बघितले. आता आपल्याला त्याचे डिसएडव्हान्टेजेस बघायचे आहेत. इट इज व्हेरी व्हेरी एक्सपेन्सिव्ह देन एनी अनदर मेथड. आतापर्यंत आपण ज्या काही मेथड शिकलो, फाजेसच्या असतील किंवा अॅनिमल व्हायरस टिश्यू कल्चर असेल किंवा एग इनॉक्युलेशन असेल, सर्वात कॉस्टली मेथड आहे ते म्हणजे अॅनिमल वापरून इंजेक्शनची मेथड जी आहे. इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह, अतिशय कॉस्टली खर्चिक गोष्ट आहे. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू मेंटेन द अॅनिमल. आम्ही MSc ला असताना एक हे प्रॅक्टिकल होतं आणि दुसरं आम्हाला रॅबिट म्हणजे लॅब मध्ये पहिल्यांदा आणला जायचा विकत आणि मग त्याला 1-2-4 महिने मेंटेन करायला लागायचं. कुणीतरी मग त्याला काहीतरी खायला घाल, आजारी आहे का मग प्राण्याच्या दवाखान्यात नेऊन आण, असं आम्हाला ते करायला लागायचं, मेंटेन करायला लागायचं अॅनिमल. and therefore it is very difficult to maintain. आता आपण आपल्या घरी सुद्धा बघा, कधी आपल्याला आवड असेल तर प्राणी जर पाळले असतील तर ते आपल्याला मेंटेन, म्हणजे त्याला वेळेच्या वेळी अंघोळ, खाणं पिणं, त्याचं बघणं, त्याची तब्येत बघणं, हे महत्वाचं काम इथं करावं लागतं. and therefore it is difficult to maintain. पण अंडी एकदा आणून तुम्ही इन्क्युबेटरला टाकली, इनॉक्युलेशन केलं की त्याला फारशी काळजी करायला लागत नाही. टिश्यू कल्चर ग्रो झाले की परत सारखी त्याची काळजी करावी लागत नाही. पण इथे मात्र आपल्याला वी हॅव टू मेंटेन द अॅनिमल. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू सिलेक्ट द अॅनिमल फॉर पर्टिक्युलर व्हायरस. असं 100% आपण म्हणू शकत नाही की X व्हायरस आहे ना हा गिनी पिग वापरा, Y व्हायरस आहे ना डॉग वापरा, Z व्हायरस आहे ना हॉर्स वापरा. असं आपल्याला 100% हे ट्रायल एररनी करावं लागतं. आज एक अॅनिमल घेतला, आपण त्याच्यात ग्रो करून बघितला, वाढला, आपल्याला रिझल्ट आले की मग आपण ते वाटल्यास म्हणू शकतो की हा आहे. परंतु असं 100% कुठला अॅनिमल आणि कुठला व्हायरस असं फिक्स होऊ शकत नाही, आपल्याला फिक्स करता येत नाही. सम ह्युमन व्हायरसेस कांट बी कल्टिवेटेड इन अॅनिमल and if
ग्रोन कांट डेव्हलप द डिसीज. काही काही व्हायरस काय करतात, ते अॅनिमल मध्ये कल्टिवेट करताच येत नाहीत, आणि कल्टिवेट समजा जरी झाले तरी ते त्याला डिसीज डेव्हलप, म्हणजे आपल्याला पटकन असं सिम्पटम बघून आजारी पडलाय, ताप आलाय, हे असे सिम्पटम जे बघितलेले आहेत ते सिम्पटम त्याच्यामध्ये प्रोड्यूस होत नाहीत, ते डिसीज तिथे डेव्हलप होऊ शकत नाही, आणि त्यामुळे त्याचं डिटेक्शन थोडंसं अवघड होऊन जातं. माईस डझंट डेव्हलप अ मॉडेल फॉर व्हॅक्सिन प्रिपरेशन. म्हणजे ह्या अॅनिमल मध्ये आपण ग्रो करू, सगळं करू, परंतु व्हॅक्सिन प्रिपरेशन करायचं झालं तर आपल्याला ह्या अॅनिमल इनॉक्युलेशनचा उपयोग होऊ शकत नाही. व्हॅक्सिन तयार झालं आहे तर चेकिंगला तुम्हाला अॅनिमल चालतील, परंतु असं अॅनिमल मध्ये व्हायरस ग्रो करून त्याचं व्हॅक्सिन तयार करायला येत नाही. ते जास्तीत जास्त टिश्यू कल्चर मध्ये केलं जातं किंवा रेअरली एग्ज मध्ये वापरून केलं जातं. आता हा प्राणी आपण इमॅजिन करूया की आपण लॅबोरेटरीमध्ये तो प्राणी आणलाय आणि लॅबोरेटरीमध्ये ग्रो केलाय, तर त्या व्हायरस त्याच्या शरीरात इंजेक्ट केला तर इट मे प्रोड्यूस द म्युटंट इन दॅट अॅनिमल बॉडी, and it may escape in the environment, in the ecosystem accidentally, and it may be dangerous to ecosystem. म्हणजे काय, वाक्य नीट लक्षात घ्या. आपण समजा अभ्यास करतोय, एक अॅनिमल आणलेला आहे लॅबोरेटरीमध्ये, त्या व्हायरस त्याच्यामध्ये ग्रो करतोय. आता तुम्ही सध्या जर पेपर, नेट सगळीकडे कोरोनाची हे सांगतायत माहिती, तर आता सगळ्यांचं असं म्हणणं आहे चीनमध्ये, वुहानमध्ये जो व्हायरस होता ज्याच्यामुळे त्या लोकांना कोरोना झाला की इन्फेक्शन झालं, तो आणि भारतातला कोरोना सारखा नाहीये, तो आणि ऑस्ट्रेलियातला सारखा नाहीये, अमेरिकेतला सारखे नाही. व्हायरस इन्फेक्शन तुम्हाला कोरोनाच आहे, पण त्याच्यामध्ये थोडे थोडे चेंजेस होत आहेत, म्युटेशन होत आहे. मग हे जर म्युटंट डेंजरस जर झाले, उद्या त्याच्यावर उपायच नाही अशी कंडिशन आली, आणि असा एखादा व्हायरस आपल्या नेचरमध्ये आला, समजा मी काम करते, माझ्या हाताबरोबर तो गेला, माझ्या घरातल्या फॅमिलीमध्ये तो एकमेकांना लागेल, परत ती घरातली माणसं समजा काही कारणाने इकडे तिकडे गेली, तर ते इन्फेक्शन अख्ख्या इकोसिस्टीम मध्ये ते हॅवॉक विल, म्हणजे फॉर इट मे बी डेंजरस. या पद्धतीने ते जर एस्केप झाला नेचरमध्ये, देन इट इज व्हेरी व्हेरी डेंजरस. आता मगाशी मी तुम्हाला एक वाक्य असं सांगितलं की एखाद्या अॅनिमल मध्ये व्हायरस ग्रो केला तर आपण सहजी काय रिएक्शन करू शकतो की ग्रो झालाय की नाही बघायसाठी आपण त्याची अँटीबॉडी बघतो, हा फायदा झाला. परंतु आपली इम्युन सिस्टीम आहे, प्राण्यांची इम्युन सिस्टीम आहे, ती काय करते, फॉरेनला, व्हायरसला, बॅक्टेरियांना, फंगायला आपल्या शरीरात यायला विरोध करते. म्हणजे ती इम्युन सिस्टीम जी आहे, तुम्हाला इंजेक्शन तुम्ही द्या प्राण्याला, परंतु त्याची स्वतःची प्रतिकार शक्ती जी आहे ती त्या व्हायरसला कदाचित काही वेळेला इंटरफिअर करेल, ती त्याला अलाउच करणार नाही. आणि त्यामुळे अंड्यामध्ये इम्युन सिस्टीम नाही, टिश्यू कल्चर मध्ये इम्युन सिस्टीम नाही, परंतु हे जिवंत प्राणी आहेत, त्यांची स्वतःची इम्युन सिस्टीम आहे, त्यांची स्वतःची प्रतिकार शक्ती त्यांची असणार आहे, आणि त्यामुळे ते मे इंटरफिअर द ग्रोथ ऑफ व्हायरस, त्या व्हायरसची ग्रोथ होण्याला ते इंटरफिअर करू शकतात. and therefore it is one more disadvantages of this. It require excessive area and labor cost. ह्या इतर सगळ्यांच्या पेक्षा ह्यांना लेबर आहे, 2-4 हाताखाली आपल्याला वर्कर्स लागतील आणि एरिया जास्त लागेल, छोटीशी लॅबोरेटरी चालणार नाही, त्याला एक्सेसिव्ह एरिया, आणि एरिया वाढली की कॉस्ट वाढत जाणार आहे. आणि अत्यंत महत्वाचं शेवटचं वाक्य आहे, इट शोज द ह्युमन क्रुएलिटी. आज माणसाला थोडीशी परमेश्वराने बुद्धी दिली आणि म्हणून आपण काय केलं, रॅट असू दे, माईस असू दे, गिनीपिग असू दे, ते पिंजऱ्यात ठेवले आणि त्यांना आपण त्याच्यावर प्रयोग करायला लागलो. उद्या जर काही दिवसांनी उलट झालं, प्राण्यांना जर जास्त बुद्धी आपल्यापेक्षा आली तर आपण पिंजऱ्यात असू आणि प्राणी आपल्यावर प्रयोग करतील. सर्वात दुष्ट जगामधला प्राणी आहे तो म्हणजे माणूस. आपण बघा, म्हणजे आता माझ्या वयाला मी करत नाही, पण लहान असताना किंवा तुमच्या वयापर्यंत रस्त्याने आपण चाललो तर सहजी दगड घेतो आणि कुत्र्याला सहज भिरकवतो.
ते कुत्र बिचारं नुसतं जरी तिथं कुठेतरी बसलेलं असलं तरी आपण सर्वात क्रुएलिटी आहे. तर हे जो आहे ही आपण जर ह्या पद्धतीने अॅनिमल वापरायला लागलो, इट शोज द ह्युमन क्रुएलिटी. आणि आत्ताची जी अॅनिमल वेलफेअर सिस्टीम आहे, म्हणजे तुम्ही मनेका गांधींचं नाव ऐकलं असेल, त्यांनी जास्त मोठी चळवळ ह्याच्यामध्ये स्थापन केली. आणि त्यामुळे आम्ही स्टुडंट असताना, म्हणजे मी 82 साली SYचं प्रॅक्टिकल आम्ही केलं, तर आम्हाला प्रत्येकाला एक रॅट डिसेक्शनला मिळत होता, एक अर्थवर्म सेपरेट मिळायचा, फ्रॉग सेपरेट मिळायचा. त्याच्यानंतर हळूहळू त्याच्यामध्ये हे असे एवढे प्राणी मारणं, किंवा आम्ही जेव्हा SY ट्रिपला गेलेलो होतो तेव्हा अशी मोठे मोठे बिस्किट ठेवायचे डबे असतात, तेवढे 3-4 डबे भरून आम्ही स्टारफिश गोळा करून आणले ते मालवणवरून. मग हे सहजी प्राणी आता आपल्याला असं कोणी परवानगी देणार नाही. कलेक्शनला तुम्ही गेलात ना तरी जास्त आपल्याला ह्या पद्धतीने अॅनिमल सी शोर मधनं वगैरे उचलून आणता येत नाही. अॅनिमल वेलफेअर सिस्टीम जी आहे ती आता बॅन आणते त्याच्यावर. आणि त्यामुळे आता तुम्ही प्रॅक्टिकल करता तेव्हा एक डिसेक्शन एक मॅडम किंवा सर करत असतात आणि ते तुम्हाला दाखवतात की बघा ही नर्व्ह सिस्टीम, ही डायजेस्टिव्ह सिस्टीम, ही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. पण तसं पूर्वी नव्हतं. त्यामुळे हे जे अॅनिमल वेलफेअरच्या दृष्टीने आणि ह्युमन क्रुएलिटी ह्याच्यात दिसते, दॅट इज अ वन मोर डिसएडव्हान्टेज. वी कांट यूज ऑन लार्ज स्केल. ती काही अडचण असेल म्हणजे जी करायचंच आहे अभ्यास त्याला वापरावीच लागतील आपल्याला अॅनिमल, अन्यथा ते आपल्याला वापरता येणार नाही. दॅट कम्प्लीट द अतिशय सोपं छोटस होतं कल्टिव्हेशन ऑफ अॅनिमल व्हायरसेस इन अ लाईव्ह अॅनिमल. माझं आता हा पॉइंट शिकून झालेला आहे. 48 मेंबर आहेत. आज पहिल्यांदा असं बरं वाटलं की मी जनरली चालू करताना 44-42 हे बघा तरी सुद्धा एक जण वैष्णवी पवार. जरा वैष्णवी पवारला कोणाच्या ओळखीचे आहे का? वैष्णवी पवार जरा कोणीतरी ऑन करा ऑडिओ व्हिडिओ. पूनम, वैष्णवी पवार माहितीये का? शिवानी जाधव ऑन कर व्हिडिओ ऑडिओ. शिवानी जाधव बोला मी. माहितीये का मुलगी? बोला मी. शिवानी तुला म्हणले मी ऑडिओ व्हिडिओ ऑन कर. मी आता घेतलं ते नाव लक्षात. माहितीये का मुलगी कोण आहे ती? पूनम कोरडे का? शिवानी जाधव. झोपली होती? नाही, नेटवर्क प्रॉब्लेम आहे जरा मॅडम. आता तुझं मला ऐकायलाच येत नाही काय बोलतीयस ते. मग माझं तुला येत होतं का ऐकायला नव्हतं येत? येत होतं. येत होतं. ऋतुजा जाधव ही पण एका मुलीने सोडलंय. मी जर तुमच्याशी बोलतेय तर मुली मधनं सोडून कसे जातायत? मी आता नावं लिहून घेते. ऋतुजा जाधव, एक कोणीतरी पहिली पवार होती. तुमच्यासाठी आम्ही विचारतोय आता तुमची टेस्ट घ्यायची आपल्याला ऑनलाईन, आणि त्यातले जर मार्क पडले नाही तर तुम्ही पास कसे होणार? की ऋतुजा जाधवला निरोप द्यायचा, मॅडमनी फोन करायला सांगितलंय म्हणून. सिद्धी शिंदे फोन करायला सांगायचा. आणि कोण पहिली एक पवार होती माझं नाव लक्षात नाही. या 3 मुलींनी मला फोन करायला सांगायचं. शिवानी, अजून एक कोणीतरी ऑन करा व्हिडिओ ऑडिओ. शिवानी घडगे, 2 शिवानी येत वाटतं. शिवानी घडगे,
मॅम. कुठं बसलीस ग? घरात? गणपती विसर्जन झालं नाही वाटतं अजून. शिवानी घाडगे. अगं बोल ना शिवानी. मॅम तुमचा आवाज येत नाहीये. माझा आवाज येत नाही? मग आतापर्यंत लेक्चरला पण आलाच नाही. अख्खं लेक्चर माझं येत होता संपलं. मॅम. आता अजून कोण आहे? आवाज येतोय का नाही माझा सांगा बरं एक दोघींनी. हो मॅम येतोय आवाज. हा बोल ना. हा मॅम येतोय ना? हो हो येतोय आवाज. मृणाल सांगशील का? निरोप देशील का? ऋतुजा जाधव, सिद्धी शिंदे आणि हो एक मॅम. कोणी नाव मी त्यांना सगळ्यांना मॅम सांगायचं फोन करायला सांगितलं मॅम म्हणून. मी होती लेक्चरला, ते चुकून आता बाहेर आले. हा मॅम मी नाही होती होतीच लेक्चर. की. अगं बाळा तू आधी होतीसच की. पण मी इकडं व्हिडिओ हे माझे स्लाइड बंद केल्या क्षणाला तू सोडून गेलीस ना. नाही मिस तुम्ही विचारत होता वैष्णवी पवार वगैरे, तेव्हा चुकून इकडे प्रेस बटन झालं, तेव्हा चुकून बाहेर गेले. मी आहे. वैष्णवी पवारला निरोप दे आणि ऋतुजा जाधवला. ओके मिस. त्या दोघींना निरोप देतो. जोशी मॅडमने फोन करायला सांगितलंय म्हणून सांगायचं. आहेत का ओळखीच्या? हो मॅम आहेत. आहेत ना? हा सांगा मग. आता तुमची आपण एक परीक्षा घ्यायची आहे. आता तुम्ही आता सगळे ते स्क्रीनशॉट काढून ठेवलेत का नाही? हो मिस ठेवलेत. ठेवलेत ना? म्हणजे आता तुम्हाला काही गरज नाही आमच्याकडनं कशाची. आम्ही काही नोट्स वगैरे द्यावा असं काही अपेक्षित नाही तुम्हाला. काय बोलत नाहीये. मिस पाहिजे द्या ना असेल नोट्स तर पण. पाहिजे म्हणायचं, नको म्हणलं तर नको म्हणायचं. द्या मिस नोट्स मिस पण. द्या. मग आता मी स्वतः असं म्हणल्याशिवाय तुम्ही काहीच बोलत नाहीये ना. तुम्हाला नोट्स हवे असल्या तर मी व्हॉट्सअपला वाटल्यास फोटो काढून नोट्सच्या टाकीन. ओके मॅम. चालतंय. आता आपली वेळ संपलेली आहे आणि आज सकाळचं आपलं एक लेक्चर होऊ शकलं नाही. मॅडम खूप घरनं प्रयत्न करत होत्या पण मॅडमना होता आलं नाही. तर तसं शक्यतो होणार नाही याची आपण काळजी घेऊया. तर याच्या पुढे सगळी व्यवस्थित लेक्चर करा. थांबवू का मी? आपण आता बंद करूया आणि उद्यापासून म्हणजे सोमवारपासून रेग्युलर तुम्ही येत चला. चालतंय. आता मी बंद करते.